आलिंगन घडे आलिंगन घडे गडे आलिंगन गडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा विठोबा रखुमाई मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबराय यांचा 4 चरणांचा आणि संतांचा महिमा वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। हा श्री संतांची माता चरणा श्री संतांची माता चरणा श्री संतांची माता चरणा श्री संतांची माता चरणा करी दंडवत साष्टांग करी दंडवत साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा वचन ऐका कमळापती वचन ऐका मातांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सर्वजण श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या या सुंदर असणाऱ्या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त 1 दिवसीय सोहळा संपन्न करत असतो। हा 3रा वर्धापन दिन सोहळा आहे आणि 2रा वर्धापन दिन सोहळा आहे आणि या निमित्ताने भगवंताची असणारी ही कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे। तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून संतांचा महिमा सांगतात, विशेष असणारी संतांची शक्ती वर्णन करून सांगतात। काय सांगतात महाराज? महाराज म्हणतात बघा ना, असे श्रेष्ठ आहेत हे संत की जे जगाचा उद्धार करण्याकरिताच अवतीर्ण झालेले आहेत। तर संत ही एक पदवी नसून संत ही एक अवस्था आहे। अशी कोणी पदवी लावून गेलं आणि स्वतःला संत म्हणेल तसलं संत होता येत नाही। संत ही एक अवस्था आहे आणि त्या अवस्थेत गेल्यानंतर त्याला मी संत आहे हे म्हणायची गरज पडत नाही। लोकांनाच त्यांनी कळतं हे संत आहेत म्हणून, सरळ गोष्ट आहे। लोक कोणालाही संत त्यांनी म्हणतील, पण जे संतत्वाला प्राप्त झाले तेच त्यांची परीक्षा करून जगाच्या समोर सांगू शकतील हे संत आहेत म्हणून। जगद्गुरु तुकोबराय संतांचा महिमा ज्या अर्थी वर्णन करून सांगतात त्या अर्थी तुकोबरायांच्या ठिकाणी संतत्व प्रगट झालेलं आहे। त्याच्याशिवाय संतांचा महिमा सांगताच यायचा नाही। संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे,
बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. मग काय तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळू. ज्या अर्थी तुकोबराय संतांचा महिमा सांगतात त्या अर्थी तुकोबराय स्वतः संत झालेले आहेत. हा त्यातला विशेष असणारा भाव आहे. म्हणून ही अवस्थाच आहे संत. ही अवस्था काय श्रेष्ठत्व आहे या संतांचं. ते स्वतः ब्रह्मरूप झालेले आहेत. हा कसे ब्रह्मरूप झालेले आहेत ना. अहो ते सर्वांगानेच ब्रह्मरूप आहेत. हा ते सहज बोलायला जरी लागले ना तरी त्यांचे शब्द ब्रह्मरूप आहेत. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येते वेद ते सदेह सच्चिदानंद कान होते. मग ते देहासहित ब्रह्मरूप झालेले आहेत. म्हणून त्यांनी देहाच्या निरासे पाविजया ठाया माझे ऐसे काया जवनो ही अवस्था त्यांना प्राप्त झालेली आहे. देहाचा निराश झालेला आहे आणि त्या स्थितीपर्यंत त्यांनी गेलेले आहेत. म्हणून ज्ञानब्रह्मी भोग ब्रह्मतनु. म्हणून ब्रह्मतनु ही तनु सुद्धा त्यांचे ब्रह्मरूप आहे. अशी त्यांची अवस्था झालेली आहे. म्हणून ते खऱ्या अर्थानं ब्रह्मवित आहेत. सर्व लोकांच्या मध्ये चालताना बोलताना दिसतात. सर्व लोकांना ते त्यांच्यासारखे सामान्य वाटतात. पण ते सामान्य नाहीत. एकमोल दोन्ही विकू नये. दोन्ही दिसती सारखी. दोन्ही सारखे दिसतात. आपण त्यांना सारखं समजू नये. तुका म्हणे तैसे संत आणि जन दोहीशी समान लेखू नये. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून समान सारखं त्यांनी पाहू नये. दोन्ही दिसतात सारखे इथपर्यंत ठीक आहे. अनुभव मात्र वेगळाच आहे. त्या दिव्य अनुभूतीवर त्यांनी गेले ब्रह्ममूर्ती आहेत. ते संत जगी अवतरले म्हणून त्यांनी उद्धाराया आले दीनजना. ते ब्रह्मस्वरूप झालेले महापुरुष दीनजनांचा उद्धार करण्याकरिता आलेले आहेत. कसा उद्धार करतात. अरे त्यांच्या फक्त संगतीत जा. त्यांच्या एकदा संगतीत मनुष्य गेला. त्यांच्या वलयात जरी गेला नवे नवे त्यांचा छोटासा स्पर्श जरी आपल्या जीवनामध्ये त्यांनी आपल्याला घडला तरी त्या स्पर्शानं सुद्धा त्यांनी महाराज सायुज्य स्वरूपापर्यंत जाता येऊ शकतं. एवढं त्यांचं सामर्थ्य आहे. महाराज म्हणतात आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. संतांचं आलिंगन जर आपल्याला कधी घडलं तर सायुज्य मोक्ष प्राप्त होऊ शकतो. सायुज्य हा शब्द मुक्ती सांगत असताना वापरला जातो. सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता 4 मुक्ती आहेत ना. म्हणून त्यांनी महाराज इथं मोक्ष शब्द जरी वापरला असला तरी तो असा मुक्ती अर्थानं घ्यावा. मोक्ष शब्दाची व्याख्या करत असताना स्वतंत्र केली जाते आणि मुक्ती म्हणत असताना सुद्धा त्यांनी स्वतंत्र विचार मांडला जाऊ शकतो. म्हणून जीव हा त्यांनी बंधनात अडकलेला आहे आणि बंधनात अडकलेला जीव हा त्यांनी बंधन मुक्त झाला असं आपण मुक्तीचं लक्षण करू शकतो. आणि मोक्ष स्वरूपाची प्राप्ती त्याला झाली हे म्हणत असताना जीवाला स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं आणि मग तो त्यांनी ब्रह्माकार वृत्तीमध्ये स्थित झाला. अशा स्थितीमध्ये गेला की मोक्ष स्वरूप त्याला प्राप्त झालं असंही आपण सांगू शकतो. म्हणून या संतांचा संग प्राप्त झाल्यानंतर काय होतं. सामान्य असणारा जीव जरी असला तरी सुद्धा तो मोक्ष स्वरूपापर्यंत जाऊ शकतो. एवढं सामर्थ्य संतांचं आहे. म्हणून ऐसा संतांचा महिमा असा संतांचा हा महिमा आहे. झाली बोलायाची सीमा. सीमा म्हणजे मर्यादा. बोलण्याला पण काही मर्यादा असतात ना. शब्दाला सुद्धा मर्यादा असतात ना. म्हणून शब्द त्यांनी प्रातिभाषिक सत्तेतला घटक आहे. आणि जे आपण वर्णन करून सांगणार आहोत संतांविषयीचं ते संत त्यांनी पारमार्थिक सत्तेत जाऊन पोहोचलेले आहेत. मग त्यांचं स्वरूप पारमार्थिक सत्तेतलं आहे. त्याचं वर्णन जर शब्दाच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न केला तर शब्द बापुडा पारमार्थिक सत्तेत जाईल कसा. म्हणून शब्दाची मर्यादा संपली. म्हणून झाली बोलायाची सीमा. मर्यादा संपली शब्दांची. म्हणून शब्द संतांचं वर्णन करून सांगू शकत नाहीत. देव जरी वर्णन करण्याकरिता आला तरी देवाला सुद्धा संतांचं वर्णन करता यायचं नाही. तो जर वर्णन करायला लागला तर त्याला हुंदके येतात. नुसते हुंदके येतात नाही, तो रडायला सुरुवात करतो. कोण? देव रडायला सुरुवात करतो. ज्ञानोबरायांच्या समाधीचा प्रसंग बघा. देव रडायला लागला. का रडतो? रुक्मिणीबाई साहेबांनी विचारलं. देवा हे रडतात त्यांच्या नातेसंबंधाने रडतात, तुम्ही का रडत आहात? मग रडण्याचं कारण सांगायला लागला आणि ज्याला सांगतोय ती पण रडायला लागली. संतांचा महिमा सांगतो मी तुम्हाला, हे देवाला सुद्धा सांगता येत नाही. देव सुद्धा धाय माकडून रडतो. अशी अवस्था या संतांची. एवढं श्रेष्ठत्व आहे. म्हणून झाली बोलायाची सीमा. मर्यादा संपून गेली बोलण्याची. असे संत आहेत महाराज. म्हणून त्या संतांचा संग आपल्या जीवनामध्ये घडावा. काहीच करण्याची गरज शिल्लक राहणार नाही. कुठंच जाण्याची गरज शिल्लक राहणार नाही. ते संत स्वतःच सगळं काही देतील. नवे नवे ते चालते बोलते तीर्थच आहेत महाराज.
नव्हे सगळे तीर्थ सगळे पर्वकाळ त्यांच्या पायाजवळ वास्तव्य करतात. मग तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ, त्यांच्याच पायाजवळ त्यांनी सगळे तीर्थ आहेत. नवे नवे ते तीर्थराज आहेत महाराज, चालते बोलते तीर्थांचे राजेच आहेत महाराज. पण अशी त्यांची अवस्था आहे. पण तीर्थे त्यांची इच्छा करती नित्यकाळ, व्हावया निर्मळ आपणाशी. मग तीर्थ सुद्धा निर्मळ होण्याकरिता संतांच्या चरणाची अपेक्षा करतात. असा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायची सीमा. काय बोलू, बोलण्याकरिता शब्द शिल्लक नाहीत असे संत आहेत. नवे नवे अरे असे श्रेष्ठ असणारे संत आहेत. त्यांची सेवा सर्वजण त्यांनी करतात. फक्त त्यांनी ते सेवा करतात असं नाही, देव सुद्धा त्यांची सेवा करतो. महत्वाचा विचार आहे महाराज. म्हणून त्यांनी निर्गुणाकार झाला गुणवंत, घाली दंडवत पूजोनिया. निर्गुण असणारा परमात्मा आकार धारण करून येतो, त्यांची सेवा करतो. पण असे श्रेष्ठ असणारे हे संत आहेत. हे चालते बोलते देवच आहेत महाराज. म्हणून त्यांनी आपल्या डोळ्यासमोर आपण कधी देव पाहायला गेलो नाही, पण संतांचं दर्शन झालं की समजायचं देवाचं दर्शन झालं. फक्त देवाचं दर्शन झालं असं नाही, देवाच्या देवाचं दर्शन झालं असं म्हणायचं. देवाचे देव जर कोण असतील हे संत आहेत. म्हणून संत सामान्य देव नाहीत, तर ते देवाचे सुद्धा देव आहेत. हा त्यातला दिव्य असा भाव आहे. म्हणून जर अशा संतांची सेवा जर आपल्याला घडली तर देवाची सेवा घडण्याचा त्यांनी भाव निर्माण होऊ शकतो. म्हणून तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. म्हणून संतांची सेवा केली की ती सेवा देवाला प्राप्त होत असते. असा संतांचा महिमा आहे, ऐसा संतांचा महिमा, झाली बोला याची सीमा. म्हणून मर्यादा संपून गेली असं श्रेष्ठत्व संतांचं आहे. असा महिमा संतांचा जगद्गुरु तुकोबराय वर्णन करून सांगतात. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा. दुसरा वर्धापन दिन आपल्या या सप्ताहाचा आहे, या कार्यक्रमाचा आहे. मंदिर सुंदर तयार झालंय. सावतोबा अतिशय सुंदर त्यांनी गोड दिसत आहेत. मला वाटतं मागच्या वर्धापनाला सुद्धा आम्ही आलो होतो, आजारी होतो आणि समोर येऊन बसलो होतो असं मला आठवत आहे. एक संस्था चालक महाराज होते, त्यांची संस्था सगळे विद्यार्थीच होते. म्हणून आपण सुंदर असणारा हा सोहळा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करतात. गावातल्या कार्यक्रमाची तारीख घेतली त्याच वेळेला डोके माऊलीने त्यांनी हे ठरवलं होतं. त्यांच्या डोक्यातच होतं ते. त्याच्यामुळे त्यांनी बरोबर आयोजन केलं आणि एक दिवसाचा हा सोहळा, त्याच्या सेवा करण्याचा हा योग आला. सावता महाराजांचं काय वर्णन करून सांगावं. संत आहेत, जगाच्या उद्धाराकरिता प्रत्यक्ष प्रगट झालेले आहेत. त्यांचा महिमा सर्व लोकांना कळावा म्हणून या महाराज लोकांनी सुंदर अभंग चिंतनाकरिता हा निवडला. अभंगात विशेष असणारे भाव आहेत. तास सव्वा तासात आपल्याला त्यांनी सगळे भाव पाहायचे आहेत. म्हणून संतांचं श्रेष्ठत्व आपल्याला कळावं. काय होतं, संत हे त्यांनी स्वतःला विशेष जगाच्या समोर करीत नाहीत. संत हे सतत सामान्य होण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. जिथं जिथं विशेषत्व निर्माण होतं ना महाराज, तिथे तिथं फार वेदना असतात, फार त्रास असतो. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. म्हणून कठीण यातना असतात. ते मोठेपण आल्यावरच कळतं किती यातना असतात. म्हणून संत असे असतात जे सामान्य होण्याचा प्रयत्न करतात. ते स्वतःचा लौकिक जगाच्या समोर प्रगट करीत नाहीत. चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसेपण मिरवी जगा माझी. म्हणून त्यांनी वेड्याचं सोंग घेऊन त्यांनी राहतात. मग ते वेड्याचं सोंग घेऊन फिरतात म्हणजे उगा बावळट समजत जाऊ नये महाराज. ते काय सामान्य नाही. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब, हेर मनुष्यपणे ते भांब लौकिक. म्हणून त्यांनी मनुष्य पण फक्त दिसायलाच असतं. ते सर्वांगानं त्यांनी सच्चिदानंद स्वरूप आहेत. ते त्यांनी देव स्वरूपच आहेत महाराज. संत आणि देव दोन नाहीतच मुळात. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून देव आणि संत एकच आहेत महाराज. हा महत्वाचा विचार आहे. त्यापेक्षा त्यांनी महाराज म्हणतात, अरे खरे देव तर तेच आहेत. या भूमंडलावरती खरे देव आहेत ते आपले जे श्रीगुरु आहेत ना, तेच खऱ्या अर्थानं संत आहेत. हा महत्वाचा विचार आहे. मी म्हणतो असं नाही. महाराज म्हणतात, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव नाही तुझा, पाहता न दिसे त्रिभुवनी.
म्हणून त्यांनी गुरु हा संत कुळीचा राजा, गुरुला संत म्हणले, गुरुला देव म्हणले, गुरुविन देव नाही तुझा, गुरुला देव त्यांनी अशा पद्धतीने म्हणले. म्हणून जर आपण ज्ञानोबराय तुकोबरायांना पाहायला गेलो तर आपल्याला घाईघाई तिथपर्यंत जाता यायचं नाही. पण आपले जे श्री गुरु आहेत तेच आपल्याकरता संत आहेत असा विचार आपण केला पाहिजे. म्हणून ते संत आहेत, त्यांच्या ठिकाणी विशेष असणारं सामर्थ्य अशा पद्धतीने पाहायला मिळतं. म्हणून त्यांनी सामर्थ्य शक्ती ही त्यांनी सर्वांमध्येच, प्रत्येक वस्तूत वस्तू सामर्थ्य शक्ती असतेच महाराज. शब्दामध्ये शब्द सामर्थ्य शक्ती त्यांनी अशा पद्धतीने असते. शब्दानं बऱ्याच गोष्टी त्यांनी घडतात. एखाद्या माणसानं जर उभं राहून एखाद्याला शिवी दिली तर ज्याला शिवी दिली त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहिजे. असं डोळे लाल करतो त्यांनी फन 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 करायला लागतो. शब्दानं झालं महाराज एवढं सगळं. आणि एखाद्यानं जर समोर उभं राहून एखाद्याचं फार कौतुक केलं की मग त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघा, असं वाटतं आता इतका फुगायला लागलं की फुटल थोड्या वेळाने, अशी त्याची अवस्था होते. हे कशाचा परिणाम आहे? शब्दाचा. शब्दामध्ये शक्ती आहे आणि त्या शब्दशक्तीने या सगळ्या गोष्टी होतात. तशी शक्ती सगळ्यांमध्येच गच्च भरलेली आहे. म्हणून त्यांनी संतांमध्ये विशेष असणारी शक्ती आहे. ती त्यांनी महाराज जरी ते दाखवत नसले तरी त्यांच्यामध्ये ती विद्यमान आहे. ती कोणाला कळते? ती फक्त दोन लोकांना कळते. एक तर ती देवाला कळते आणि दुसरी संतांना कळते. सामान्य माणसाला कळत नाही. सामान्य माणसं तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत. म्हणून सामान्य माणसाला संतांचं सामर्थ्य कळावं हे त्यांनी महाराज मनात घेऊन संत असणारे तुकोबाराय जगाला संतांचा महिमा वर्णन करून सांगायला लागले. तुकोबाराय संत आहेत. त्यांच्या मनात असा विचार आला की सामान्य लोकांना संत कळावेत. म्हणून तुकोबारायांनी संतांचं महात्म्य जगाला सांगण्याकरिता अट्टहास केला आणि अभंगातून चिंतन त्यांनी सांगायला सुरुवात केली. संत कसे असतात, काय सामर्थ्य असतं संतांचं. आता संतांची व्याख्या तुम्ही अनेक वेळेला ऐकलेली आहे. आम्हाला ज्यांच्याकडे श्रवणाची परंपरा मिळाली ते सारखी संतांची व्याख्या सांगायची महाराज. वैकुंठवासी परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय भाऊ, आम्ही त्यांना भाऊ म्हणायचो, म्हणजे पंढरीनाथ महाराज देवकर, ज्यांच्या माध्यमातून श्रवणाचा योग आला की नाही, असं श्रवण कुठेतरी जाऊन बसलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, फार महत्वाची गोष्ट आहे. ते संतांची व्याख्या सांगायचे. व्याख्या जर करायची असेल, एखाद्या गोष्टीचं लक्षण जर करायचं असलं, निर्दुष्ट लक्षण असलं पाहिजे. निर्दुष्ट लक्षण म्हणजे काय? त्याच्यामध्ये 3 प्रकारचे दोष नसले पाहिजेत. एक आहे त्याने अतिव्याप्ती दोष, दुसरा आहे अव्याप्ती दोष आणि तिसरा आहे असंभव नावाचा दोष. हे 3 दोष विवर्जित असणारं लक्षण असलं पाहिजे. अतिव्याप्ती, आपण जेवण करतो की नाही, स्वयंपाक झाला, स्वयंपाकामध्ये मीठ जास्त पडलं भाजीमध्ये की त्याला म्हणायचं अतिव्याप्ती. त्याच्यानंतर मीठ जर कमी पडलं, वरतून घ्यायची बारी आली, त्याला म्हणायचं अव्याप्ती. आणि मीठच नाही टाकलं की त्याला म्हणायचं असंभव. याच्या जुळून जातं. एकाच दृष्टांतात 3 गोष्टी जुळून जातात महाराज. नाही तर मग फार लांब सांगावं लागतं. ती एक होती म्हैसन, दुसरी होती गायन. मग गायीची व्याख्या केली, जिला 2 शिंग 4 त्यागणी सड 4 पाय असतात तिला गाय म्हणा असं म्हणलं की मग त्याची अतिव्याप्ती म्हशीवरही जाते. तिला 2 शिंग 4 पाय 4 स्थडं असतात म्हणून त्यागणी मला ती म्हशीवर जाऊ शकते. अशी अतिव्याप्ती सांगण्यापेक्षा हे मिठाचं जरा सोपं पडतंय. म्हणून त्यागणी महाराज लक्षण सांगत असताना ते निर्दुष्ट लक्षण असलं पाहिजे. मग संतांचं लक्षण केलं. काय आहेत संत, कसे असले पाहिजे संत, विचार करून आपली तर्कबुद्धी तिथपर्यंत चालत नाही ना महाराज. म्हणजे संत कोणाला म्हणावं? अरे जे कृपाळू आहेत ना त्यांना संत म्हणा. फार कृपा करतात, फार कृपाळू असतात. श्रीगुरूंचं वर्णन करताना विचारसागरात असं वर्णन केलंय, जे श्रोत्रिय असावेत, ब्रह्मनिष्ठ असावेत आणि कृपाळू असावेत. श्रोत्रिय म्हणजे ते दशग्रंथी असावेत, म्हणजे त्यांनी वेदशास्त्राचं अध्ययन झालेलं असावं, म्हणजे त्यांनी प्रस्तांतरही पाहिलेली असली पाहिजे. असा ज्यांचा अधिकार आहे ते श्रोत्रिय आहेत. ब्रह्मनिष्ठ म्हणजे काय? ज्यांना ब्रह्मस्वरूपाची अनुभूती आलेली आहे. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी, अशी ज्यांची स्थिती निर्माण झालेली आहे. भाऊ म्हणायचे, गावरान गाईच्या शिंगावर मोहरीचा दाना जेवढा वेळ राहतो तेवढ्या वेळ सुद्धा महापुरुष ब्राह्मी वृत्तीला सोडून राहत नाहीत. परत एकदा सांगू का? गाय सांगितल्यावर कळत नाही ना. गावरान गायीच्या शिंगावर, आता गावरान म्हणण्याचं तात्पर्य मला त्यांनी जर्सी गाय रिजेक्ट करून टाकायची म्हणून तिची व्यावृत्ती करण्याकरिता गावरान शब्द वापरला. म्हणून त्यांनी गावरान गाय तिच्या शिंगावर मोहरीचा दाना ठेवायचा. तो जेवढा वेळ राहतो की नाही तेवढ्या वेळ सुद्धा महापुरुष ब्राह्मी वृत्तीला सोडून राहत नाहीत.
म्हणजे त्यांची वृत्ती तेवढा वेळ सुद्धा ढळत नाही. आता किती वेळ राहील मोहरीचा दाना, खरं अहो तर राहतच नाही. हा तो उघड ठेवा. ते जर्सी गायचे शिंग जाळलेले असतात, तिच्यावर बुचकुली भर मोहरी ठेवली तरी 1.5 तास राहील महाराज तशीच. हा असं तिचं ते आता मुडकं नाही हलवलं काय काय वाजत, ते शिंगच नसतात त्याला, त्याच्यावर ठेवली बुचकुली भर की तसंच राहील. पण गावरान गायचं तसं नाही महाराज. अशी तिची शिंग असतात, खिलार असते काहींचे, असे शिंग असतात. तुम्ही ठेवून बघा घरी जाऊन, त्यांनी दाना किती वेळ राहतो मोहरीचा, राहणारच नाही. तेवढ्या वेळ सुद्धा त्यांनी स्वरूपाची वृत्ती सोडून राहत नाहीत. करणे अखंड न देखीचे तोंड विटाळाचे, अशी ज्यांची अवस्था. ब्रह्मपुरी वास करणे अखंड, अखंड म्हणजे ज्याचा खंड नाही अशी अवस्था. असे असणारे ते संत, त्याला ब्रह्मनिष्ठा म्हणायचं. असे ब्रह्मनिष्ठ आहेत म्हणजे ते श्रोत्रिय सर्व वेदशास्त्राला जाणणारे आहेत. त्याच्यानंतर ते त्यांनी महाराज ब्रह्मनिष्ठ आहेत. आता त्यांना स्वतःला वैयक्तिक स्वतःचं करण्याचं काहीच काम शिल्लक राहिलं नाही. त्यांना स्वतःचं काही कर्तव्य शिल्लक राहिलं नाही. मग काय कर्तव्य आहे? तया हे कर्तव्य असे उरले लोका लागे. मग लोकाकरता कर्तव्य बळच अंगावर घेतलेलं आहे. तेच एका ठिकाणी म्हणतात ना, पाहे पा पुढीलांचे ओझे आपुल्या माथा घ्यायचे. मग मोकारच शिनायचं महाराज, दुसऱ्याचं वजा आपल्या डोक्यावर घ्यायचं आणि घेण्या देण्याचं शिन करून घ्यायचा नाही. तेच घेता शिरी होईल दुरी निजपंथ, असं तेच सगळ्या समाजाच्या समोर त्यांनी सांगतात. आणि तेच त्यांनी महाराज असे कृपा करतात, आपल्या सगळ्यांचे ओझे डोक्यावर घेऊन आपल्याला पहिलं तेराला घेऊन जातात. म्हणून त्यांनी भवतरावया उत्तम हे नाव, भिजो निधी पाव हात काही. म्हणून त्यांनी भवनदी तरून जात असताना संत रूपी उत्तम ही नाव आहे महाराज. त्या संत रूपी नावेमध्ये जर तुम्ही बसाल तर तुमचे हात भिजणार नाहीत, तुमचे पाय भिजणार नाहीत. अरे सहज पहिलं तेराला अशा पद्धतीने घेऊन जातात. नामाची सांगडी बांधोनी बळकट, दाविताती तट सायुज्याचा. बहिणाबाई वर्णन करून सांगतात, सांगडी म्हणजे होडी, अशी नामाची होडी तयार करतात आणि त्या होडीच्या माध्यमातून त्याला पहिलं तेराला नेऊन घालतात. हे सामर्थ्य संतांचं सामर्थ्य मी तुमच्या समोर वर्णन करून सांगतोय. असे संत आहेत महाराज, ते कृपाळू आहेत. त्यांच्या पोटात कृपा आहे. काय कृपा आहे? बुडता हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या, किंवा येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. अरे सगळे काळाच्या हातात सापडायला लागले जीव, आणि म्हणून त्यांना हिताचा कळवळा येतो. आणि स्वतःचं मोठेपण सोडून, स्वतःची अवस्था सोडून, स्वतःच्या स्वरूपाच्या सुखाला त्यांनी बाजूला करून आणि सामान्य त्यांनी स्थितीमध्ये असणारे संत घरोघर जातात, लोकांना जागा करतात. ते कार्तिक स्नान चालू असलं की काकडा सुद्धा म्हणतात, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. हे जोगी जग जोगी जाग जागे बोलती. जग जोगी जग जोगी जागे जागे बोलती. जग जोगी जग जोगी जागे बोलती. जग जोगी जग जोगी जागे बोलती. हे जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. सगळ्या जगाला जागा व्हायला सांगतात, जगापर्यंत स्वतः जाऊन पोहोचतात, त्याच्या हिताची चिंता करतात, त्याची काळजी करतात की यांचं काय होईल बाबा, हे जर धर्मापासून बाजूला चालले, देवापासून बाजूला चालले, अशी चिंता त्यांना वाटते. महाराज फार महत्व. हा कोण कोणाची चिंता करायला लागला? मायबाप तरी लेकराची चिंता करतात का महाराज? आता जरा थोडं ऊन पडलं की लगेच ताबडतोब त्याच्यावर सुद्धा काही प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करतात. पूर्वीचे मायबाप वेगळे होते, आता जरा बदल झालेला आहे. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून अशा पद्धतीने संत आहेत आणि दयार्द्र अंतकरणानं जीवाचं कल्याण करण्याकरिता अट्टहास करतात. त्यांना माहिती आहे हा जीव त्यांनी बापुडा आहे, हा त्यांनी विषयाच्या गर्तेमध्ये सापडलेला आहे. याला त्यांनी स्वतःला मी काय करतो हे कळत नाही, आणि म्हणून त्याला जाऊन सांगितलं पाहिजे. हा महत्वाचा विचार आहे. एखादा अंध मनुष्य रस्त्याने जर चालला असला आणि समोर जर खड्डा त्यांनी दिसत असला आणि त्याला तो दिसत नाही ना, आपल्याला दिसतो आहे, आणि तो चालता चालता आता त्या खड्ड्यात जाऊन पडणार आहे, अशा वेळी तुम्ही काय करणार? गाय जाणार आणि त्याला सांगणार, बाबा अहो समोर खड्डा आहे, जरा दुसऱ्या बाजूने जा. एक माणूस तिथंच उभा होता
आणि त्यानं त्यांनी पाहिला आंधळा मनुष्य रस्त्याने चाललाय, समोर खड्डा आहे आणि त्याच्यात तो आता पडणार आहे, तरी पण सांगितलं नाही महाराज त्यानं. दुसरा माणूस घाईघाईत धावत आला आणि मग त्याला त्यांनी सांगितलं, बाबा पलीकडून जा, इथं खड्डा आहे. तो निघून गेला. त्यांनी अंध मनुष्य मग याला विचारलं, इथं उभा होता, तुला सांगायला काय झालं? जवळ होता. तो म्हणला, त्यानं कुठं मला विचारलं? त्यानं जर मला विचारलं, अरे तुला जर विचारायचं त्याला कळत असतं तर खड्डा दिसला नसता का? तुला विचारायची काय गरज पडली? ती सरळ सरळ गोष्ट आहे. त्याला दिसत नाही म्हणून सांगायची गरज आहे. डोळे आहेत ना तुम्हाला, तसे संतांना डोळे आहेत महाराज. संतांना नजर आलेली आहे, संतांना दृष्टी प्राप्त झालेली आहे. आणि आपलं नेमकं काय झालं? आपण त्या अंध व्यक्तीसारखे आहोत. आपल्याला नजर नाही, म्हणून नजर त्यांना आहे, ती नजर आपल्याला नाही. आणि म्हणून नजरेचे असणारे संत आणि आपल्याला त्यांनी सांगतात, बाबा नका डोळे धुरे भरून राहू. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू. म्हणून त्यांनी अशा मार्गाने जा, मार्ग दाखवण्याकरिता येतात आणि त्याला त्यांनी निश्चित मार्गाला अशा पद्धतीने लावून देतात. हे संतांचं कार्य आहे महाराज. मी संतांची व्याख्या सांगण्याचा प्रयत्न करत होतो. ते म्हणतात कृपाळू आहेत त्यांना संत म्हणा, पण नुसतं कृपाळू म्हणल्यावर संतांचं लक्षण होत नाही, त्याची अतिव्याप्ती मायबापावर जाते. मायबापाही कृपा करतात महाराज, लहानचं मोठं करतात, त्याला शिकवतात, त्याचं शिक्षण करतात, सगळ्या गोष्टी त्यांनी करतात. त्याला नोकरी लावून देतात, त्याला बायको करून देतात, त्याला झालेले लेकरं सांभाळतात, त्याच्याकरता घरदार बांधून देतात, फार कष्ट घेतात. त्यानं त्यांनी मला तोंड टाकलं तरी सहन करतात. तेव्हा म्हातारं झालं माणूस, नाकातून शेंबूड यायला लागला, मुंडकं असं गुटगुट हालायला लागलं की ते नकोसं होतं म्हातारं. मग ते चांगले मुलं त्यांनी जे फार कष्ट करून लहानचे मोठे केलेले असतात ना, ते पोरं सुद्धा डाफरतात त्या म्हाताऱ्यावर. त्याच्यावर तोंड टाकतात, सांगत नाहीत म्हातारे कोणाला. त्यांना वाटतं आपली आबरू कशा लोकांसमोर मांडायची, म्हणून ते आपली झाकली मूठ 1.25 लाखाची ते सुद्धा सहन करतात. हित नाही ठावे जननी जनका दाविला लौकिकाचारती. म्हणून त्यांनी केले उपकार सांगू मी काय, बापन करी ऐसी माय, धर्मे त्यांचे देखिले पाय. अशी त्यांची अवस्था आहे महाराज. म्हणून मायबाप जरी असले तरी सुद्धा ते जरी हित करीत असले तरी काय करतील, करून करून पोट भरायची विद्या शिकवतील, श्रीमंत व्हायची विद्या शिकवतील, मुक्त होण्याची विद्या मायबाप शिकवू शकत नाही. त्यांना माहीतच नाही शिकवतील काय, हा महत्वाचा विचार आहे. दावीला लौकिक आचारती, म्हणून लौकिक आचार त्यांनी दाखवणारे मायबाप आहेत. म्हणून ते जरी कृपाळू असले तरी त्यांनी व्यवहारातली कृपा करू शकतात, ते त्यांनी पारमार्थिक कृपा करू शकत नाहीत. हा महत्वाचा विचार आहे. संत हे त्यांनी व्यावहारिक कृपा तर करतीलच करतील, पारमार्थिक कृपा करतील. व्यावहारिक कृपा त्यांनी करतात हे कशावरून, असे मला अनेक उदाहरणं सांगता येतील की व्यवहारात सुद्धा संतांच्या कृपेने अमुक गोष्टी झाल्या. असं होऊ शकतं महाराज. आता स्त्रीचा पुरुष झालं, ही कृपा पारमार्थिक आहे का व्यावहारिक आहे? सरळ गोष्ट, व्यावहारिक कृपा आहे. झालीच ना महाराज. तुकोबाराय शिळेवर बसले आणि भंगार गोळा करणारा माणूस हिंडत होता. भंगार कळतं ना, तो त्यांनी हिंडत होता आणि त्याला सापडलंच नाही महाराज. काही एक दिवशी असा सुकला होता आणि थोडेसेच लोखंडाचे तुकडे जमा करून आणले होते. मग तुकोबाराय म्हणले, नमस्कार करायला गेला, लोह गावात घडलेली घटना आहे. म्हणे का रे बाबा सुकलास? म्हणे आज काही मिळालंच नाही. किती मिळालं दाखव. मग ते दाखवाय करता ती गोणी पाठीवर घेतली होती ना, ती तुकोबाराय ज्या शिळेवर बसली त्याच्यावर पालथी केली. ती गोणी त्याच्यावर टाकल्याबरोबर ते लोखंडाचे भंगाराचे तुकडे गोळा करून आणले होते, त्याचं सोनं झालं महाराज. इतकं सोनं झालं. आता ही कृपा झाली की नाही? खरं सांगा, ही लौकिकातली कृपा आहे का पारमार्थिक कृपा आहे? लौकिकातली कृपा आहे. मग लौकिकातली कृपा सुद्धा संत करू शकतात. लौकिकाच्या कृपेला काय काय असं लोहगाव त्यांनी महाराज उचंबळून त्यांच्या भावना आल्या. काय सांगायचं, घरातले सगळे लोखंडाचे पदार्थ लोकांनी आणले. तुकाराम बाबा ज्या शिळेवर बसतात त्याला लोखंड लागलं का सोनं होतंय? सोनं म्हणजे भांगार, लोखंड म्हणजे भंगार, आणि सोन्याला काय म्हणतात? भांगार. हे सोन्याचं नाव आहे, तुम्ही ऐकलं नसेल कधी. त्याला कनक म्हणतात, शीतक म्हणतात, असे त्यांनी कांचन म्हणतात. असं सोन्याला बरेच नाव आहेत महाराज. तसं त्याला भांगार हे सुद्धा नाव आहे. अरे तुकोबरायांची कृपा झाली आणि भंगाराचं भांगार झालं. ही लौकिक कृपा नाही का? अशी लौकिक कृपाही करू शकतात. मग चांगदेव महाराजांनी त्यांनी महाराज एका विधवेला अशा पद्धतीने संतती प्राप्त करून दिली. म्हणे तिची सासू त्यांनी महाराज आली आणि रडायला लागली. म्हणे माझा मुलगा मरण पावला, माझा पती पण मरण पावलेला आहे, आता वंश कसा वाढायचा? मग चांगदेव महाराज, पंढरपुरात घडलेली घटना आहे. चांगदेव महाराज म्हणले, तुझ्या पतीच्या आस्ती आहेत का? म्हणजे आहेत ना, घेऊन ये. मग ते आणल्या आस्ती. आणले की ते उगाळल्या आणि उघडून तिला प्यायला लावल्या महाराज. तिनं आस्तीचे त्यांनी पाणी करून पेल्यानंतर तिला संतती असं प्रमाण आहे माझ्याकडे. जन्माला केवळ भात लवंड्या असं त्याचं नाव पोरग झालं आणि ते पंक्तीत वाढायला लागलं आणि भातच लवंडून दिला. म्हणून साधू संत सगळे जमा झाले, त्यांनी त्याचं नाव भात लवंड्या ठेवलं. आता तिला पुत्र प्राप्त झाला. ही लौकिक कृपा आहे का अलौकिक कृपा आहे? लौकिक
लौकिकातली कृपा आहे म्हणून संत हे सुद्धा करू शकतात, पण मला ते सांगायचं नाही. मला अलौकिक कृपा वर्णन करून सांगायची. मायबाप कृपा करतात पण ते लौकिकातली कृपा करू शकतात. अलौकिक कृपा, पारमार्थिक कृपा ते आपल्यावर करू शकत नाही. बाप गुरु होऊ शकतो, पण संसार जमा करण्याचा गुरु त्याने होऊ शकतो. तो त्याने आपला जो धंदा आहे, कुंभार असला तो कुंभाराचा धंदा शिकवेल, जो सुतार असला तर सुताराचा धंदा शिकवेल, लोहार असला तर लोहाराचा धंदा शिकवेल, सोनार असला तर सोनाराचा धंदा शिकवेल. म्हणजे तो त्याचा गुरु झाला की नाही, हा गुरु आहे पण तो मिथ्या गुरु आहे. सद्गुरु काही वेगळाच असतो. सद्गुरु आणि मिथ्या गुरु याच्यात फरक आहे. म्हणून संसार शिकवणारे गुरु आहेत की नाही ते सगळे मिथ्या गुरु आहेत, आणि परमात्म्यापर्यंत नेणारे जे गुरु आहेत की नाही ते सद्गुरु आहेत. हा संतांचा भाव मी तुमच्या समोर सांगतो, ते सद्गुरु आहेत. म्हणून सत्य वस्तूपर्यंत नेण्याकरिता अट्टहास करतात. म्हणून मायबाप कृपाळू असतात, पण ते आपला उद्धार करू शकत नाहीत. ते आवृत्त आहेत महाराज, अज्ञानाच्या आवरणाखाली त्यांनी दडपलेले आहेत, म्हणून ते त्यांनी अशा पद्धतीने संत होऊ शकत नाहीत. मग काय करायचं? मग व्याख्येत थोडा बदल केला. काय बदल केला म्हणजे कृपाळू तर असावेत पण अनावृत्त असावेत. कृपाळू तत्वे सती, अनावृत्त तत्वे सती. पण अनावृत्त सुद्धा त्यांनी तो असला पाहिजे. अनावृत्त म्हणजे काय? ज्याच्या ठिकाणी स्वरूपाचं अज्ञान नसावं, तो स्वरूपाच्या ज्ञानाने युक्त असला पाहिजे. मग त्याची अतिव्याप्ती परत त्यांनी वेदावर गेली. वेद सर्वज्ञ आहे महाराज. अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. म्हणून श्रुती अशी श्रेष्ठ आहे महाराज, जी हित करणारी आहे, उद्धारापर्यंत घेऊन जाते वेदातली श्रुती. म्हणून तिला सामान्य समजू नका, ती माऊलीच आहे महाराज. ज्ञानोबरात तिला माऊली म्हणतात. नाही गा श्रुती परवती, माऊली म्हणजे आई. वेदाला आई म्हणलं महाराज, फार महत्वाची गोष्ट आहे. वेद जरी सर्वज्ञ असला, वेद जरी त्यांनी महाराज अशा पद्धतीने सर्व जाणता असला, तरी सुद्धा स्वतःहून जीवाचा उद्धार करू शकत नाही. वेदापर्यंत तुम्हाला जावं लागेल, तुम्हाला त्यांनी वेदाचा अध्ययन करावं लागेल, तुम्हाला वेदाचं चिंतन करावं लागेल, तुम्हाला परिभाषा कळावी लागेल, तुम्हाला नजर यावी लागेल, तुम्हाला त्याचा छंद लागावा लागेल, मग तुम्हाला प्रक्रिया कळाव्या लागतील, मग त्या तुमच्या जीवनात उतराव्या लागतील, मग तुम्हाला आदृढ अपरोक्ष बोध होईल, मग तो त्यांनी घासून घासून दृढ होईल, मग तुम्ही मोक्षापर्यंत जाल. म्हणून वेद जरी असला तरी सुद्धा त्यांनी महाराज तो असाच आहे, तो आपल्यापर्यंत येत नाही. मग काय केलं? अजून व्याख्या बदलली. ते म्हणले ते कृपाळू असावेत, अनावृत्त असावेत आणि स्वतःहून त्यांनी कृपा करणारे असावेत. म्हणजे त्यांनी कृपाळू तत्वे सती, अनावृत्त तत्वे सती, हित प्रापकत्वम संतत्वम. संतांची व्याख्या करायची ना आपल्याला, ही संतांची व्याख्या आहे महाराज. ते कृपाळू असले पाहिजेत. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. किती सांगावं ज्ञानोबराविषयी, किती बोललं तरी कमी पडेल महाराज. म्हणून त्यांनी अरे विश्वाचा अर्थ ज्यांच्या पोटात उतरलेला आहे त्यांच्याविषयी आपण काय बोलू शकतो. अशी अवस्था ज्यांची आहे मग ते कृपाळू आहेत. अजून मला प्रमाण सांगता येतील. कृपाळू सज्जन, तुम्ही संतजन. म्हणून ते कृपाळू आहेत, ते सज्जन आहेत आणि तेच खरे संत आहेत महाराज. म्हणून संतच कृपा करतात. म्हणून त्यांनी मातृ पितृ कृपा घरावर लिहिलं जातं.
योग्य गोष्ट आहे. आईबापांनी कृपा केली म्हणून घर झालं. हा, पण घरावर संत कृपा लिहिलं जातं बऱ्याच वेळेला. संतांच्या कृपेनं घरं होतात. एवढी जर आपली दृष्टी असली तर आपली त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टीच कमी आहे महाराज. हा, मग ते घर प्राप्त करून देतात, पण इथलं घर नाही. परे होणी परत ते घर, ते राहून ते घर बांधून देतात, पण ते दुसरं घर आहे महाराज. हे घर मायबाप बांधून देऊ शकतात, पण मायबाप ते घर बांधून देऊ शकत नाही. ते घर फक्त संतच बांधून देऊ शकतात. त्यांच्यातच ते सामर्थ्य, महत्वाचा विचार आहे महाराज. म्हणून संत कृपा करतात, कृपाळू आहेत, म्हणून त्यांना संत म्हणलं पाहिजे. बाबांना संतांची व्याख्या विचारली आमच्या, ज्यांच्या पद्धतीने मी कीर्तन करतो. परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय संत चरणरज छगन महाराज बाळनाथ गडावरचे बाबा, त्यांनी संतांची व्याख्या केली. म्हणले फार किचकट संतांची व्याख्या सांगत बसू नको. मग जे संत झालेले आहेत ना त्यांना संत म्हणायचं बस. संत झाले म्हणजे काय, काहीच कचकच राहिले नाही महाराज. काही मिळवायचं राहिलं नाही, कुठं जायचं राहिलं नाही, काही मिळवायचं राहिलं नाही. लोकांनी चांगलं म्हणून याच्याकरता जीव जातो. काय करतं हे लोक चांगले म्हणून काय करतील, संपत्ती मिळवण्याकरता जीव जातो. काय करशील संपत्ती मिळून, एक गुचकी आली की मरून जायचं, सगळी संपत्ती इथंच ठेवून जायचं. काय बरोबर नेता येतं सांग, सगळा जन्म संपत्ती करता घालवायचा आणि एक दिवशी मोकळ्याच हाताने जायचं महाराज. ते सिकंदराचं उदाहरण लोक सांगतात की नाही, तो मरताना म्हणला त्यांनी मला त्यांच्या ते जनाजा असतो की नाही, त्या जनाजात घालून आपण माझे हात बाहेर काढा. म्हणे कशा करता हात बाहेर काढायचे, म्हणून लोकांना कळू द्या मी जग जिंकलं, पण जाताना मला काहीच नेता नाही आलं. मग आता सिकंदरासारख्याला काही नेताना आपलं काय द्यायचं महाराज, दर्या में खसखस, अशी आपली अवस्था. म्हणून त्यांनी कशा करता अट्टहास आहे. हा अट्टहासच ज्याच्या जीवनातला संपून गेला, जे शांत झाले, जे संत झाले, काहीच मिळवायचं. कोणी कौतुक केलं तरी ते तसेच आहेत महाराज. कोणी त्यांची निंदा केली तरी पण ते तसेच आहेत. कोणी त्यांना भरपूर खाऊ घातलं तरी ते तसेच आहेत. कोणी चटणी मिरची जरी खायला दिली, शिळं पाकलं तरी पण ते तसेच आहेत. म्हणून त्यांनी सुखदुःख समे कृत्वा लाभाला भजया जयो, अशी सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, अशी ज्यांची अवस्था झालेली आहेत ते खरे संत महापुरुष आहेत. असं संतांचं संतत्व आहे महाराज. असे संत त्यांनी सामान्य जीवापर्यंत स्वतःचं मोठेपण सोडून येतात, येऊन त्याच्यावर कृपा करतात महाराज. कारण त्यांच्या पोटात कळवळाच असतो. ज्यांच्या निमित्तानं आपण हा सोहळा त्यांनी करतो, सावतोबा सावता महाराजांचं चरित्र जर तुम्ही पाहिलं ना महाराज, फार करुण चरित्र आहे महाराज. जर बारकाईने एखाद्याने पाहिलं असेल ना तर त्याच्यामध्ये फार करुणता आहे. कशी काय करुणता असेल, असं फार त्रास दिला हो लोकांनी, फार जास्त छळ केलं लोकांनी. थोडा असं लोकांचं काय असतं माहितीये का, त्यांना थोडंसं एखाद्याचं बरं चाललेलं दिसलं की खपत नाही. आणि माझे शब्द आहेत, अशी जळकी तयार होते आणि एकदा जळायला लागले लोक की त्याला सुखाने राहू देत नाहीत महाराज. म्हणून तुमच्याकडे जर गबाळ बिबाळ काय असलं तर दाखवू नका लोकाला. लोक जळायला लागले तर घेणं देण्याचा कुठा नव्हतं महाराज. हा महत्वाचा विचार आहे. लोक दाखवतात, ज्याच्याकडे नसतं ते बळच कर्ज काढून दाखवायचा प्रयत्न करतं. मग आणखी लोक जळायला सुरुवात करा. लोकांना वाटतं जे अर्थी असं दाखवतं ते अर्थी याच्याकडे जास्त असेल, अजून जास्तच कसाच्या वेड्या जेमतेम तगणे असते, पण ते दाखवतं, त्याला छंद लोकाला दाखवायचा. जळके लोक त्यांनी समाजात असतात. एखाद्याला मानायला लागले, एखाद्याचा त्यांनी फार मान सन्मान व्हायला लागला, एखाद्याचा फार नावलौकिक व्हायला लागला. त्याच्या मनातही नसलं नावलौकिक व्हावा आणि त्याच्या प्रार्थना जर त्याला मिळायला लागला तरी लोकाला खपत नाही. हा महत्वाचा विचार असतो. सावतवांचा असंच झालं महाराज. सामान्य परिवारात त्यांनी जन्माला आले, भगवंताच्या भजनाला लागले. अखंड भगवंताचं चिंतन, कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही, काही घेणं देणं नाही. आपली शेती, आपलं त्यांनी शेतीचा व्यवसाय, आपण त्यांनी महाराज फार गोड भगवंताचं चिंतन करत होते. त्यांना सत्संग त्यांनी होत होता, पांडुरंगाची भक्ती अंतकरणात होती. त्यापेक्षा महत्वाचा विचार सांगतो, सर्व व्यापक पांडुरंग कळाला होता. लोकांना पांडुरंग कळतो पण फक्त पंढरपुरापुरताच. लोकांचा विठोबा फक्त पंढरपुरातच आहे. मग बाकीच्या ठिकाणी कुठंच नसतो विठोबा, फक्त पंढरपुरात विठोबा. असे फक्त पंढरपुरात पाहणारे त्यांनी पावला पावलाला लोकांचा अपमान करीत हिंडत राहतात. आणि ज्यांचा अपमान करतात खरा विठोबा तर त्यांच्यातच असतो. इथं विठोबाला पायाखाली तोडवायचं आणि तिथं विठोबाला हार घालायचा जाऊन. तो विठोबा काय येडा डोक्यावर पडलेला आहे काय तुमचा त्यांनी हार स्वीकारायला? महत्वाची गोष्ट तुमच्या समोर सांगतोय, सगळ्यांमध्येच विठोबा भरला. तो दिसला पाहिजे ना, त्यांना दिसला. ते म्हणले कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. ही विठाबाईच माझी सर्वत्र गच्च भरलेली आहे. तिच्या वाचून कुठं काही शिल्लक नाही. सर्वात्मक विठोबा कळाला. सर्व ठिकाणी गच्च भरलेला विठोबा कळाला. तो त्यांनी कणाकणात दिसू लागला.
कांद्यात मुळ्यात भाजीत दिसला, ज्याला कांद्या मुळ्या भाजीत विठोबा दिसतो त्याला प्राणी मात्रात दिसणार नाही का? ज्याला प्राणी मात्रात विठोबा दिसतो त्याला माणसात दिसणार नाही का? मग आपणच समजून घ्या ना, त्यांच्याकरिता विठोबा किती व्यापक झाला. आपला विठोबा आपण संकुचित करून ठेवला आणि त्यांनी विठोबा व्यापक स्थितीने अशा पद्धतीने पाहिला. हेच त्यांचं मोठेपण आहे. त्यांच्यासारखं त्यांनी मोठेपण कोणाचंच नाही महाराज. सागरासारखं व्यक्तिमत्व ज्यांचं आहे, सावता सागर. सागर शब्द वापरला. सागर म्हणजे समुद्र. आणि कशाचा समुद्र? प्रेमाचा समुद्र. आपण सगळे संत पाहतो, प्रत्येक संत त्यांनी महाराज जगाला काहीतरी देण्याकरिता आले. काय काय त्यांनी ज्ञानोबरांकडे पाहिलं, ज्ञानोबरा ज्ञान देण्याकरिता, ते चालते ज्ञानाचे बिंब. नामदेव महाराजांकडे पाहिलं तर बाल भागवत, म्हणून त्यांनी भगवंताची भक्ती जगाला काय असते सांगण्याकरिता नामदेव महाराज प्रगट झाले. अरे पायात घुंगर बांधायची, घुंगर, हातामध्ये विना घ्यायचा आणि अखंड विठ्ठलाच्या छंदात नाचत राहायचं. महाराज नाचा बरं थोडेसे, असं त्यांनी सारखं असं 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 करून नाचत राहायचं भगवंताच्या छंदात. हे नाचले तरी केवढं कौतुक वाटतंय आपल्याला. नामदेव महाराज नाचल्यावर काय गोड वाटत असेल. खरं महत्वाचा विचार मी तुम्हाला सांगतो. म्हणून भगवंताच्या छंदात नाचायचं, भक्ती प्रगट करण्याकरिता नामदेव महाराज प्रगट झाले. शांत स्थिती कशाला म्हणायचं हे प्रगट करण्याकरिता नाथ महाराज अशा पद्धतीने प्रगट झाले. नाथ महाराज म्हणजे मूर्तिमंत शांती. ब्राह्मण तग्नी महाराज त्यांना राग आणण्याकरिता गेला. पायात जोडे घालून गेला. नाथ महाराज सोहळं लावून त्यांनी देवपूजा करत होते. मांडीवर जाऊन बसला. आता काय करावं लहान लेकरासारखा. काही म्हणले नाही महाराज त्याला म्हणले माझा हरी सुद्धा असा धावपळ करीत कुठून येतो आणि काय पाहत नाही, सोहळं लावलं का काय डायरेक्ट मांडीवर येऊन बसतो. तसाच बसलास तू. आता काय करावं. राग आणण्याकरिता किती प्रक्रिया केल्या तुम्हाला माहिती आहे का? पण एवढं करून याला राग येत नाही. नाथाला जेवायला बसले होते नाथ महाराज. गिरजाबाई जेवायला वाढत होत्या. हा त्यांनी ब्राह्मण घरात घुसला. त्याच्या मुलीचं लग्न करायचं होतं त्याला आणि 200 रुपयाची गरज होती. आता ते कुठून आणायचे म्हणून ती टोळीच होती गावातली. नाथांचं खपत नव्हतं जळके, म्हणून त्यांनी सगळ्यांनी त्या ब्राह्मणाला बोलून घेतलं होतं. म्हणे बघ नाथाला राग आणायचा, तुला 200 रुपये देतो. मग ते राग आणण्याकरिता 8 तास करीत होतं. जेवायला बसले आणि गिरजाबाई जेवायला वाढत होत्या. तो ब्राह्मण घरात घुसला आणि गिरजाबाईच्याच गळ्यात मिठी मारली महाराज. आता त्या गिरजाबाईच होत्या, नाथांचीच पत्नी होती महाराज. त्याही त्याने हसून त्याच्याकडे नाथ महाराज पाहतात आणि बायकोच्या गळ्यात दुसऱ्या माणसाने मिठी मारली. खरं सांगा बरं, थोडंच चित्र डोळा पुढं आणा. आपल्या बायकोकडे कोणी पाहिलं तरी त्याने आपल्याला जमतंय का? डोळाच काढून घेईन त्याचा, असं म्हणतात. अशी त्याची अवस्था असते. पाहिलं तरी जमत नाही. बायकोच्या गळ्यात डोळ्यात एकता मिठी घातली. गिरजाबाई म्हणल्या असा माझा हरी त्यांनी नटखट आहे ना, धावत धावत येतो आणि माझ्या गळ्यात अशा पद्धतीने मिठी मारतो. नाथ महाराज हसले. ब्राह्मणाला म्हटलं हा मंत्र आपला फेल गेला, आता काय करायचं? म्हणे मग त्याला जवळ घेऊन विचारलंच, बाबा तू का करतोस रे हे सगळं? काय काय पडलं तुला? मला महाराज मी चुकलो, मला माझ्या मुलीचं लग्न अशा पद्धतीने करायचंय. म्हणले 200 रुपये त्याने पाहिजे. अरे तुला 400 रुपये दिले असते ना. म्हणले कशाला खटपट करीत बसला? माझ्याकडे आला असता तुला 400 रुपये दिले असते. पण मग आता काय करत, त्या लोकांना वाटतं ना नाथाला राग यावा म्हणून त्या सगळ्या टोळीला समाधान मिळावं म्हणून राग आणला नाथांनी. धरला ब्राह्मण बाहेर. त्याला आतून 400 रुपये दिले सुद्धा, पण त्यांना सुद्धा बरं वाटलं पाहिजे जाळक्यांना, म्हणून त्यांनी बाहेर आले. खुशाल माझ्या मांडीवर येऊन बसला, खुशाल माझ्या बायकोच्या गळ्यात मिठी मारली, अमुक केलं, लोकांच्या समोर त्यांनी दाखवलं. अहो केवढा उदारपणा महाराज. आपले विरोधी लोक आहेत त्यांच्या सुद्धा मनाला शांती मिळावी म्हणून नाथाने अशी प्रक्रिया करून दाखवावी. याच्यापेक्षा काय केलं पाहिजे? शांत स्थिती नाथांकडे पाहून पाहायला मिळते. ती शांत स्थिती सांगण्याकरताच आले महाराज. जगद्गुरु तुकोबारायांकडे पहा, मूर्तिमंत वैराग्य प्रगट झालं. असे अनेक संत आहेत महाराज. त्याच्यामध्ये सावतोबा, सावता महाराजांकडे बघा. सावता महाराज हे जगाला प्रेम देण्याकरिता आले. प्रेम कशाला म्हणतात हे सांगण्याकरिता आले. निवळ त्यांनी बांधावर थोडासा मसोबा होता झाडाखाली आणि त्याच्यामुळे त्यांनी महाराज सगळ्या शेतात त्या झाडाचा वसवा होत होता. मग काय करायचं म्हणून शेतावरचा मसोबा त्यांनी महाराज हलवला, मध्येच होता आणि बांधावर नेऊन ठेवला. तेवढाच कावळा बसायला आणि फांदी मोडायला निमित्त झालं आणि गावात पटकी आली. लोक त्यांनी पटापट मारायला लागले महाराज. लोक म्हणले सावत्याने देव हलवला आणि म्हणूनच गावात रोग आला. आता काय करायचं? आता ते आडाणी मताचे सगळे लोक सावतोबांवर आक्रमण करून आले. हो एवढं प्रेम देणारे सावता महाराज पण बेदम मारलं सावता महाराजांना. उठून बसता येत नाही एवढी अवस्था अशा पद्धतीने केली. कोणाला काहीच म्हणले नाहीत महाराज. आपल्याला कोणी आरे म्हणलं की आपण लगेच कार्य नाही म्हणत, त्याचं गचांडच धरतो का रे. इथून सुरुवात होते. हा महत्वाचा विचार. सोशी जगाचे आघात. मग संतांकडेच कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे ते, नुसते आघात सहन करायचे. म्हणून त्यांनी महाराज आता जमाना राहिला नाही बरं का तसा, पण माझं सांगणं काम आहे, आता मी काय करू त्याला. हा महत्वाचा विचार आहे, असू द्या. म्हणून त्यांनी महाराज बेदम मार दिला सावतोबांना.
उठता येत नाही अशी अवस्था निर्माण झाली. कन्या छोटीशी त्यांनी एक मुलगी ना सावतबांना अशा पद्धतीने होती. त्याच्यानंतर त्यांनी महाराज पत्नी पण फार सात्विक होती. सगळा परिवार चांगला होता, भगवत भक्त होते. गावात कोणीतरी आजारी पडलं असा निरोप त्यांनी महाराज आला रे आला. सावतोबा चांगले डॉक्टर होते महाराज. आयुर्वेदाचं त्यांना चांगलं ज्ञान होतं, वनस्पती शास्त्राचं ज्ञान होतं. आजारी झाल्यानंतर कोणती वनस्पती दिलं ना आजार बरा होईल हे त्यांना कळत होतं. शेजारी पाजारी कोणी मनुष्य आजारी पडला ना आता तो फार अत्यावस्था आहे असं कळालं. एवढं मारलं, त्याच लोकांनी मारलं तरी त्यांच्या घरातल्या लोकांना बरं करता सुद्धा सावतोबा आपली पिशवी घेऊन गेले आणि त्यांनी अशा पद्धतीने उपचार केले आणि त्यांना आरोग्य प्राप्त करून दिलं. असा स्वभाव सावता महाराजांचा होता. या लोकांनी किती विकोपाला जावं, सगळं शेतच पेटून दिलं महाराज, उभं पीक पेटून दिलं, काही शिल्लक ठेवलं नाही. विहीर होती, त्या विहिरीच्या जीवावर शेती चालली होती. अहो ती विहीरच बुजून टाकली लोकांनी. विहीर बुजून टाकली अख्खी. एवढा त्यांनी कुठं रोष असतो का, पण विहीर सुद्धा बुजून टाकली. आता खायचं काय, पिकही त्यांनी संपून गेलं, विहीर पण बुजून गेली. आता काय करायचं हा प्रश्न पडला. आणि मग त्यांनी महाराज स्वतःच परत विहीर खांदायला सुरुवात केली एकट्यानेच. पत्नी, ती मुलगी आणि विहीर खांदायचं काम अशा पद्धतीने सुरू झालं. पांडुरंगाला चिंता पडली. वारी पंढरीची त्यांनी महाराज आली. सगळे वारकरी पंढरपूरला अशा पद्धतीनं भगवंताच्या भेटीकरिता आणि पंढरीचा पांडुरंग सावतोबांना विहीर खांदूला गेला, आरणगावामध्ये जाऊन पोहोचला. आणि तो त्यांनी महाराज विहिरीचं काम अशा पद्धतीने करायला लागला. विहिरीला पाणी लागलं माहिती आहे तुम्हाला. त्या विहिरीत जे पाणी येतं ना ते भगवंताचं त्यांनी जे स्नानाचं पाणी आहे ना पंढरपूरचं, आणि ते सावतोबांच्या विहिरीला येतं असा त्यांनी भाव आहे. मला ती विहीर आम्ही बऱ्याच वेळ जातो आरणगावला, तिथं दर्शनाचा त्यांनी योग येतो. विहीर तिथंच आहे आणि मंदिर पण तिथंच आहे, ते प्रत्यक्ष पाहायला मिळतं. जगाचा मालक प्रत्यक्ष त्यांनी महाराज त्यांच्या सेवेकरता सज्ज आहे. का बरं, ते संतत्वाला प्राप्त झालेले आहेत. म्हणून त्यांनी देव त्यांची सेवा करण्याकरिता अट्टहास करत असतो. हा त्यांनी संतांचा महिमा आहे. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, इथपर्यंतच घ्या आता. म्हणून त्यांनी संतांचा महिमा काही सामान्य नाही, हा श्रेष्ठ असणारा महिमा आहे. जगाचा मालक सुद्धा त्यांची सेवा करण्याकरिता अट्टहास करतो. तुम्ही सावता महाराजांची सेवा करता, आपण सर्वजण सावता महाराजांची सेवा करतो, याच्यात काय कौतुक आहे महाराज. देव सुद्धा त्यांची सेवा करतो, हा त्यातला दिव्य असणारा भाव आहे. असे श्रेष्ठ असणारे हे संत आहेत. पण जो कोणी त्यांच्या संगतीमध्ये जातो त्याच्यावर कृपा करतात. काय कृपा करत असतील त्याला शास्त्रामध्ये आणि शक्तिपात असं म्हणलं जातं. काय म्हणतात त्याला, शक्तिपात. 4 प्रकारचा शक्तिपात असतो. ज्याच्याकडे दांडेकर मामांची ज्ञानेश्वरी असेल ना त्याने आवर्जून प्रस्तावना वाचा. दांडेकर मामांनी लिहिलेली प्रस्तावना वाचा. त्या प्रस्तावनेमध्ये 4 प्रकारचे शक्तिपात सांगितलेले आहेत. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. 4 प्रकाराने शक्तिपात होतो. एक आहे शब्द शक्तिपात, दुसरा आहे स्पर्श शक्तिपात, तिसरा आहे दृक शक्तिपात आणि चौथा आहे स्वप्न शक्तिपात. 4 प्रकारचे शक्तिपात होतात. शब्द शक्तिपात म्हणजे शब्दाच्या माध्यमातून त्याच्यावर कृपा करतात. शब्दानं कृपा करायचं काम संत करत असतात. नंबर 2, स्पर्शानं कृपा करतात, स्पर्श करतात. त्याच्या मस्तकाला स्पर्श केला रे केला की त्याच्यात एक ऊर्जा प्रवाहित होते, त्याला शक्तिपात असं म्हणतात. दृक शक्तिपात, दृष्टीनं पाहतात, त्या दृष्टीतून सुद्धा शक्ती प्रवाहित होते. आणि स्वप्नात जाऊन कृपा करतात. अशी 4 प्रकारानं कृपा संत करत असतात. मला 4ही प्रकारची उदाहरणं आपल्या समोर सांगता येतील. जगद्गुरु तुकोबारायांचे श्रीगुरु बाबाजी चैतन्य महाराज हे तुकोबारायांच्या स्वप्नात आले आणि स्वप्नात उपदेश केला. तुकोबारायांचे शब्द सांगतो. मानियाला स्वप्नी गुरुचा उपदेश, सरळ सरळ गोष्ट आहे. पडिला विसर स्वप्ना माझी, सरळ सरळ तुकोबाराय सांगतात. स्वप्नात कृपा केली. तुकोबारायांनी सुद्धा श्रीसंत बहिणाबाई कोल्हापुरात राहत होत्या. त्यांचं गाव शिऊर होतं. ते संभाजीनगर जिल्ह्यात त्यांनी गाव होतं. सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण त्यांचे पती होते रत्नाकर पाठक. ते त्यांनी कर्मधर्म संयोगानं प्रवास करत करत कोल्हापुरात गेले होते आणि तिथं त्यांनी महाराज तुकोबारायांचा महिमा बहिणाबाईंना ऐकायला मिळाला. तुकोबारायांचा छंद लागला. त्यांचे अभंग कवनं त्या म्हणायला लागल्या. नवऱ्याला मात्र आवडत नव्हतं, पण त्या मात्र छंद लागल्या कारण अभंग म्हणत राहिल्या. त्याचा परिणाम काय झाला, तुकोबाराय स्वप्नात आले आणि स्वप्नात येऊन तुकोबारायांनी बहिणाबाईंच्या मस्तकावर हात ठेवला आणि कृपा केली. महाराज स्वप्न साक्षात्कार त्यांनी झाला.
श्री संत महिपती महाराज, ज्यांना संत कवी आपण म्हणतो, ज्यांनी संतांची चरित्र भक्ती विजयासारखा ग्रंथ त्याने लिहिला, असे महिपती महाराज जगद्गुरु तुकोबराय त्यांच्या स्वप्नात गेले आणि स्वप्नात जाऊन कपाळाला बुक्का लावला आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली. जागे ज्यावेळेला झाले त्यावेळेला खरंच कपाळाला बुक्का आणि गळ्यात माळ होती. म्हणजे तुकोबराय स्वतःचा अनुग्रह देण्याकरिता आले होते. म्हणजे स्वप्नात जाऊन अनुग्रह संत महापुरुष करू शकतात, दृष्टीनं कृपा करतात, दृष्टीनं शक्तिपात करतात. कृपा कटाक्षे निहाळिले आपल्या पदी बैसविले, बाप रखुमा देवेवरे विठ्ठले भक्ता दिधले वरदान. भक्तांना असं वरदान दिलेलं आहे भगवंतानं की तुम्ही ज्याच्याकडे कृपा कटाक्षानं पाहाल तो त्याने महाराज दिव्य स्थितीला प्राप्त होईल. त्यापेक्षा सांगतो, हे असो हा दिठिवा जयावरी झळके का पद्म करो माथा पारोखे तो जीवची परितुके महेशेसी. हे असो म्हणण्यात मागं बऱ्याच ओव्या आहेत, त्या मला सांगायच्या नाहीत. हे सगळं राहू द्या. असो हा दिठिवा म्हणजे दृष्टी, या संतांची दृष्टी ज्याच्यावर पडते का पद्म करू माथा पारुखे, कमळासारखा हात ज्याच्या मस्तकावर ते ठेवतात, तो जीवची, तो सामान्य जीव जरी असला तरी सुद्धा परितुके महेशेसी, तो शंकराच्या तुलनेचा होतो. एवढं सामर्थ्य त्याच्यात निर्माण होतं. कशानं? फक्त संतांनी पाहिल्यानं होतं महाराज. त्यांना कुर्म दृष्टी असं म्हणायचं. कुर्म म्हणजे त्यांनी कासव, कासवी जी असते की नाही, कासवी तिला पिलं होतात, अंडे घालते कासवी पाण्यात जाऊन, आणि ते अंडे त्यांनी महाराज, अशा काही कासवे असतात की अंडे घालून निघून जातात, परत त्याच्याकडे जात सुद्धा नाहीत. त्या त्यांनी खोल समुद्रात सोडून देतात आणि निघून जातात. ते अंडे फुटतात, फुटल्यानंतर त्याच्यातून ते पिलं कासवीचे त्यांनी प्रगट होतात आणि ते प्रगट झाले की तिला जाणीव होते पिलं झालेले आहेत म्हणून. ती जिथं असेल तिथं पिलांचं स्मरण करते. नुसत्या स्मरणानं सुद्धा पिलं वाढतात महाराज. तिनं फक्त आठवण केली तरी पण दुधा नाही भेटे अवघ संग, दुधा नाही भेटे अवघ संग, हो कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटे अवघ संग, दुधा नाही भेटे अवघ संग. कासवीचे बाळ वाढ कृपादृष्टी, कासवीचे बाळ वाढ कृपादृष्टी, दुधा नाही भेटे अवघ संग, दुधा नाही भेटे अवघ संग. कासवीच्या बाळाला दुधाची कधी भेटच होत नाही महाराज. ते फक्त कृपादृष्टीनेच वाढत राहतं. म्हणून कृपादृष्टीनं कासवी पिलांकडे पाहते आणि पिलं वाढत राहतात. किंवा स्मरण करते कासवी तरी पिलं वाढत राहतात. तसे संत असतात महाराज, जे दृष्टीनं पाहतात आणि त्यांच्या पाहण्यामधून त्यांनी शक्ती संक्रमण होत राहतं. एक त्यांच्या दृष्टीतून तो प्रवाह अशा पद्धतीने वाहत राहतो. नारायण बाबा होते पोपळघट आण्याला, ज्यांची संगती आम्हाला बराच काळ अशा पद्धतीने झाली. त्यांच्या दर्शनाला गेलं की ते आपल्याकडे असे पाहायचे. मग फक्त पाहत राहायचे. ते आपल्याकडे जोपर्यंत पाहतात ना तोपर्यंत आपण त्यांच्याकडे पाहत राहायचं. म्हणजे काय करायचे, त्यांच्या मनात त्यांना विचारलं, बाबा हे काय प्रकार आहे पाहण्याचं? लोक म्हणतात त्यांनी हे काय प्रकार आहे यांचं चाललंय, हे पाया पडायला गेले की ते बघत राहतात, हे काय त्यांनी होतं नेमकं? त्यांनी सांगितलं, बाळा याच्यातून शक्ती संक्रमण होतं. समोर बसलेला जो जीव आहे त्याचं कल्याण व्हावं, त्याला स्वरूपाचा बोध प्राप्त व्हावा, त्याला सद्बुद्धी व्हावी, याच्याकरिता डोळ्यातून त्यांनी महाराज अशा पद्धतीने प्रेरणा त्याला दिली जाते. शक्ती संक्रमण त्याच्याकडे पाहून अशा पद्धतीने होतं, म्हणून त्यांनी पाहिलं जातं. विठ्ठल बाबांचे भक्त आहेत नाही तर सर्व मंडळी, त्यांच्यामध्ये सुद्धा दर्शन घेण्याचा प्रघात आहे. फार गोड दर्शन घेतात. अशी मांडी घालून त्यांनी बसतात, चरणावर मस्तक ठेवतात आणि मग त्यांनी हात जोडून त्यांच्या मुखकमलाकडे पाहतात. आणि ज्यांचं दर्शन घेतात ते जर अधिकारी असले तर ते सुद्धा कृपेचा वर्षाव अशा पद्धतीने करतात. म्हणून त्यांनी दृष्टीनं सुद्धा आणि अशा पद्धतीने शक्तिपात होतो. कृपा करण्याचा प्रघात आहे महाराज.
म्हणून दृष्टीनं कृपा करतात. संत असतात महाराज ते ते त्यांनी शब्दानं कृपा करतात. शब्द त्यांनी म्हणजे काय ते सांगतात की बाबा अरे तू का संकोचून लहान झालास, घे आपोषण ब्रह्मांडाचे, तू सच्चिदानंद स्वरूप आहेस, अमर आहा खरे की पहा खोटे हे, असं सांगतात. देवचे बरे देवचे बरे तुका म्हणे खरे तुम्ही, असं सांगतात. म्हणजे त्यांनी मला शब्दानं त्याच्यावर तत्वमस्यादी महावाक्यांचा उपदेश करतात. तू देव आहेस तुका म्हणे कैसी की व कोठे जीव निराळा, असं त्याला समजून सांगतात. आणि मग शब्दानं कृपा करतात आणि त्या कृपेने सुद्धा त्याचा उद्धार होतो. किती झाल्या आता? 3 कृपा झाल्या. म्हणजे त्यांनी अशा पद्धतीने स्वप्नात जाऊन कृपा करतात, ते दृष्टीनं कृपा करतात, ते शब्दानं कृपा करतात, ते स्पर्शानं कृपा करतात. स्पर्शानं कृपा करतात म्हणजे नेमकं काय करतात? त्याच्या मस्तकावर हात ठेवतात. हात ठेविला मस्तकी, मस्तकावर हात ठेवतात. तेवढ्यानंच त्याचं काम होतं महाराज. का पद्म करू माथा पारुखे, मस्तकावर हात ठेवतात आणि त्याच्यातून दिव्य शक्तिपात त्यांनी होतो. फक्त हात ठेवतात असं नाही, जर फारच प्रेमानं उचंबळून त्यांनी अशा पद्धतीने दोघंही गुरु शिष्य व्हायला लागले तर त्याला हृदयाला लावतात, नवे नवे त्याला आलिंगन देतात. आणि त्याला एकदा आलिंगन दिलं रे दिले त्या श्री गुरूंनी, त्या संतांनी, की काय चमत्कार होतो माहिती आहे? अरे त्यांनी आलिंगन दिल्याबरोबर त्या साधकाला सायुज्य मोक्षापर्यंत त्यांनी जाता येतं. एवढा संतांचा अधिकार आहे, हा शक्तिपातच आहे. आणि आलिंगनाच्या माध्यमातून संत करतात. आलिंगन घडे आलिंगन मोक्ष सायुज्यता जोडे. संतांचं आलिंगन जर त्यांनी घडलं ना महाराज, तर सायुज्य मोक्षापर्यंत जाता येतं. संतांचा अधिकार आहे महाराज तो. उठसूट कोणालाही धरतील ना आलिंगन देतील असा अर्थ लावायचा नाही. देवानं अर्जुनाला आलिंगन दिलं महाराज, उगच नाही दिलं. सगळे अध्याय होऊ दिलं. 18व्या अध्यायात ते वर्णन आहे महाराज, आहे ना? 18व्याच अध्यायात ते वर्णन आहे. ते म्हणले मग सावळा सकंकनु बाहू पसरोनी दक्षिणू आलिंगिला स्वशरणू भक्तराज. ज्ञानोबराय वर्णन करून सांगतात. काय झालं? अर्जुनाच्या तोंडातून पोहोच पावती बाहेर पडली. काय पोहोच पावती होती? नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. ही पोहोच पावती आहे. नाही तर आधी कार्पण्य दोषानं ग्रस्त झाला होता. मला काय करावं ते समजत नाही म्हणत होता. मी तुझा शिष्य झालो, तू गुरु होऊन मला उपदेश कर असं म्हणत होता. मग भगवंतानं त्याचा स्वीकार केला महाराज. अशा स्थितीत जाऊन विनवणी केल्यावरच स्वीकार होत असतो. नाही तर रुबाबात गेला महाराज मला अनुग्रह द्या, तुझ्या बापाला सुद्धा देणार नाही. सरळ सरळ गोष्ट आहे. रुबाबात जाऊन काही गोष्टी घडत नसतात महाराज. मग त्याच्याकरता तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेनस्तत्वदर्शिना. म्हणून त्यांनी तरी तनुमनु जिवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले सांगतील पुशले जेने अंतकरण बोधले संकल्पा नाही, अशी अवस्था आहे. हा मत त्याच्यापेक्षा अजून सांगतो महाराज. या लागी सुमनानी शुद्ध मती अनिंदको अनन्य गते तरी गौप्य ही तया प्रती चाळविजे सुखे. ज्ञानोबराय म्हणतात या लागी अनन्य म्हणजे तो त्यांनी अनिंदक असला पाहिजे, तो अनन्य गती असला पाहिजे, तो सुमन म्हणजे त्याचं मन शुद्ध निर्मळ झालेलं असलं पाहिजे. मग त्याला गौप्य सांगत जावं. नाही तर मनातली गुप्त गोष्ट जर एखाद्या खरकट्याला सांगाल तर तो त्याचाही घोटाळा करून घेईल आणि तुमचाही घोटाळा करेल. हा महत्वाचा विचार असतो. म्हणून त्यांनी महाराज या लागी सुमन आणि शुद्धमती, ज्याचं मन शुद्ध झालेलं आहे, ज्याची बुद्धी शुद्ध झाली, या लागी सुमन म्हणजे चांगलं मन झालेलं आहे. शुद्धमती म्हणजे ज्याची बुद्धी शुद्ध झालेली आहे. अनिंदकू जो लोकांच्या काड्या करीत नाही, लोकांचे खलबत्ते कुठेत नाही, अनन्य असते अवस्था ज्याची झालेली आहे. गौप्य ही तया प्रती चाळविजे सुखे. अरे गुप्त गोष्ट सुद्धा त्याला सांगावी, कोणालाही सांगू नये. अर्जुनाचा अधिकार झाला, भगवंताला कळाला. का तर त्याच्या तोंडातूनच प्रगट झाला. अंतरीचे 10वे स्वभावे बाहेर त्याला कळालं आणि तो म्हणला. काय म्हणला? नष्टो मोह. देवा माझा मोह नष्ट झाला. तो
तो मोहानं ग्रस्त झाला होता. अरे तो काय सामान्य होता का? म्हणून त्यांनी ज्याने संग्रामी हरू जिंकिला, निवांत कवचाचा ठाव फेडिला, असा अर्जुन होता. म्हणून जे पवाडे गात होते महाराज त्याचे गंधर्व, त्यांनी असा अर्जुनाचा अधिकार होता. तो मोहे कवळीला, तो मोहानं ग्रस्त झाला. असा असणारा अर्जुन त्याच्या तोंडानंच म्हणायला लागला, नष्टो मोह, माझा मोह गेला. कशानं गेला? तुझ्या कृपेनं गेला देवा. आता मी मोहरहित झालेलो आहे. असं म्हणल्यावर देवाला आनंद झाला महाराज. मग काय आनंदाच्या भरात याला काय करून काय नको असं झालं. मग सावळा सकंकनू, देव अख्खा सावळा आहे की नाही महाराज, तरी पण हाताचं वर्णन करताना सांगितलं सावळा हात होता. आता सगळाच सावळा आहे. मग सावळा सकंकनू म्हणजे कंकण धारण केलेला हात, हातामध्ये कंकण घातले होतं, सावळा हात. मग सावळा सकंकनू, बाहू पसरून दक्षिण, दक्षिण म्हणजे उजवा, उजवा हात समोर केला, बाहू पसरून दक्षिणू, आलिंग गेला स्वशरणू भक्तराज. त्याला आलिंगन दिलं महाराज. कोणाला? अर्जुनाला. फार आनंद झाला. अर्जुनाला आलिंगन दिलं महाराज. मग काय झालं असेल? ये हृदयचे काय, ये हृदयचे ते हृदय घातले, द्वैत न मोडता केले, आपण हृदया हृदय एक झाले. ये हृदयचे ते हृदय घातले, द्वैत न मोडता केले, आपण ऐसे अर्जुना. मोठी गोष्ट झाली महाराज. मग हृदया हृदय एक झाले, दोघांचं हृदय त्यांनी एक झालं म्हणजे विचार एक झाला. तुम्ही ऐकता सर्वजण. हे म्हणण्याचं काय तात्पर्य आहे ज्ञानोबरायांचं? ते म्हणले आलिंगन, अर्जुनाला भगवंतानं आलिंगन दिलं. आलिंगन ढोबळमानानं विचारात घेतलं, पण त्याच्यातलं गुह्य सांगितलं. हृदया हृदय एक झाले. हृदया हृदय एक झालं म्हणजे काय? तुमच्या हृदयातला विचार आणि माझ्या हृदयातला विचार एक झाला. याला आलिंगन म्हणायचं. नाही तर उठसुट म्हणाला. आता तुम्ही कीर्तन ऐकलं आणि संतांना आलिंगन दिले की मोक्ष मिळतो, बास आपलं काम झालं, असा विचार करून एखादा संत पाहिला आणि त्याला भेटायचा प्रयत्न कराल, भेटले तरी घाई नाही व्हायचं महाराज. ते का बरं? हृदया हृदय एक झालं पाहिजे, हा महत्वाचा विचार आहे. निवळ त्यांनी वरवर भेटून त्यांनी असा आहे, पेरणारा माणूस पेरतो. तुम्ही ऐकतात ना, मला 12:30च्या आत पेरायचंय. पेरणारा माणूस पेरतो, पण कुठं पेरतो? खडकावर पेरतो का? नाही पेरत. तो वाळूत पेरतो का? नाही पेरत. तो कशात पेरतो? ढेकळातच पेरतो. नाही ना, मग कुठं पेरतो? तो वापशात पेरतो. हा महत्वाचा विचार आहे. ढेकळात पेरून कसं काय उगवेल? मग ढेकळं फुटावे लागतील पावसानं. ते फुटल्यानंतर त्यांनी त्याचा चिखल व्हावा लागेल. तो चिखल झाल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने त्याची वाफ निघावी लागेल. मग ती वाफ निघाल्यानंतर त्याला वापसा झाला म्हणतात. मग वापशात त्यांनी पाभर धरली पाहिजे. बरं, पाभर कोणालाही त्यांनी धरता येत नसते. सुज्ञ माणूस असला पाहिजे पाभर धरायला सुद्धा. नाही तर पेरणी झाल्यावर कळतं यानं कसं पेरले, उगवल्यावर आपोआपच कळणार कशा पद्धतीने पेरलेला आहे तो सुज्ञ. मग त्याच्याकडे ओटी असली पाहिजे. ओटी कळते ना तुम्हाला, अशी पिशवी असते, तिला ओटी म्हणतात. मग ती पाभर असते. मग तो त्यांनी बरोबर अशा पद्धतीने मापात पेरतो. किती किती पडलं पाहिजे धान्य त्याला कळालं पाहिजे. मग तो अशा पद्धतीने पेरायचं काम करतो. पेरणारा सुज्ञ असला पाहिजे आणि जमीन वापशाची असली पाहिजे. दोन्ही गोष्टी समान असल्या पाहिजे तर चांगलं उगवतंय. नाही तर एकदम मला कशाला हे कष्ट घ्यायचे, एवढी पाबरदाराची दुनियादारी करायची, हे सगळं करण्यापेक्षा दाणे पेरायचेत ना. घेतले हातात, ओटीत दाणे घेतले ना, हातात त्याने बुचकोल्या घेऊन लागला फिस करायला. म्हणला हे असं पेरणं काय आणि तसं पेरणं काय, दिलं फिस करून त्यानं. आता ते उगवणार नाही का? उगवेल, पण त्याच्यात दाणे भरणार नाहीत. पक्क लक्षात. ज्ञानोबरांनी लिहून ठेवलं. ते म्हणले कणे विन सोपटे. म्हणून त्यांनी कण त्याला निर्माण होणार नाही, मग त्याच्यात दाणे भरणार नाहीत. म्हणून त्यांनी कोणी पेरू शकत नाही, पेरणारा सुज्ञ असला पाहिजे. आणि कुठेही पेरू शकत नाही, पेरण्याकरिता वापसा असला पाहिजे. तसे संत कृपा करतात. आता संतांवर मला क्लेम करायचा नाही की मग ते असंच करतील. अहो ते सर्वज्ञच आहेत महाराज. ते उगच कोणाला आलिंगन कसे काय देतील? भगवंतानं अर्जुनाला आधीच आलिंगन द्यायचं, मोकळं करून टाकायचं. आधी का नाही दिलं? त्याच्या तोंडातून पावती येऊ दिली. तसे संत सुद्धा पाहतात, तुम्ही अधिकारी झालात का? तुम्ही अधिकारी झाले रे झाले की ते तुम्हाला आलिंगन दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्यांनी आलिंगन दिलं रे दिलं की मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. सरळ गोष्ट आहे. तुम्ही मोक्षाचे अधिकारी झाले पाहिजे. महाराज म्हणतात, मोक्षरेखे आला तो भाग्य विनटला, मग साधूचा केला हरिभक्त. हा महत्वाचा वेळ. तो मोक्ष रेखे आला, तो मोक्षाच्या योग्यतेचा झाला. मोक्ष रेखे आला तो भाग्य विनटला, त्यानं भाग्यानं नटला महाराज तो. मग साधू त्याला भेटला. मग साधूचा अंकित म्हणजे अंक म्हणजे मांडी. मग त्याला मांडीवर घेतील. एखादा मांडीवर घेतला म्हणजे जन्मभर सगळं त्याच्या नावावर करावं लागतं. हा महत्वाचा विचार आहे. मांडीवर घेणे प्रक्रिया आहे ना अजून सुद्धा. म्हणजे त्यांनी त्याला मांडीवर घेतलेलं आहे. म्हणजे काय केलं? सगळं आपलं त्याला देऊन टाकलेलं आहे. तसं त्यांनी साधूने जर मांडीवर घेतला तर काहीच शिल्लक ठेवीत नाही, सगळं त्याला देऊन टाकतो. म्हणून त्याला काय देतो? तर सगळ्यात मोठं धन जर साधूजवळ काय असेल तर मोक्ष.
हा मोक्षच त्याला देऊन टाकतो. ते मोक्षरूप झालेले आहेत, मोक्ष द्यायचं काम करतात. मोक्षाची सोडी बांधे करी, त्यांच्या हातात आहे मोक्ष सोडायचं आणि बांधायचं. कृपण नाहीत महाराज ते. तुम्ही परिसाचा महिमा ऐकला, परिस कृपण आहे. काय कृपणता परिसाच्या ठिकाणी आहे? हा परिस लोखंडाला लागल्यानंतर लोखंडाचं सोनं करतो. कधी परिसानं लोखंडाला परिस केलेलं ऐकलं नाही करणार महाराज. लोह परिसाची नस आहे उपमा, तिथं ती उपमा सहनच होत नाही महाराज. ते त्यांनी काय करतात, अरे त्याला आपल्यासारखं करतात. हे आपणासारखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी, असे संत श्रेष्ठ असतात. स्वतः मोक्षामध्ये राहतात आणि साधक समोरून त्यांनी आला आणि तो योग्यतेचा जर दिसला आणि जर या संतांनी त्याला आलिंगन दिलं, त्याची योग्यता पाहून, त्याचा अधिकार पाहून, त्याची स्थिती पाहून, त्याची अवस्था पाहून मग त्यांना ते कळतं आणि कळाल्यानंतर हृदयाला लावतात. आणि एकदा का हृदयाला त्यांनी लावलं रे लावलं की मोक्षापर्यंत घेऊन जातात. हा दिव्य असणारा भाव आहे. म्हणून आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, हा मोक्ष त्यांनी प्राप्त करून देतात, सायुज्य मोक्ष प्राप्त करून देतात. असा संतांचा महिमा आहे. आता याच्यापेक्षा काय वर्णन करून सांगू, माझ्याकडे शब्द कमी पडतात म्हणून शब्दांची सीमा होते वर्णन करताना. महाराज वर्णन करून सांग. ऐसा संताचा महिमा, 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 ऐसा संताचा महिमा. झाली बोलायाची सीमा. असा संतांचा महिमा आहे महाराज की आलिंगन दिल्यानं सुद्धा मोक्षापर्यंत घेऊन जातात. एरवी त्यांनी महाराज फार प्रेमाचं कोणी सापडल्यावर आपणही त्याला भेटतो. असे संत त्यांनी भेटत असतील. भेटण्यात फरक असतो महाराज, महत्वाची गोष्ट आहे. कोण कोणत्या कारणाकरता आलिंगन देतो याच्याकरता काही फरक सांगतोय. ज्ञानोबा म्हणतात एकच तरुणांगी, पती पुत्रा ते आलिंगी, आहे की नाही? ज्ञानोबा म्हणतात एकच तरुणांगी, तरुण असणारी स्त्री आहे, ती आपल्या पतीला पण आलिंगन देते, मुलाला पण आलिंगन देते. परिपुत्र भावाची अंगी नरी घे कामू, महत्वाची गोष्ट आहे. पण मुलाला पण, नवऱ्याला आलिंगन देते त्यावेळेला काम जागा होतो, पतीला आलिंगन देते. पण पुत्राला ज्या वेळेला आलिंगन देते, आलिंगन तर तेच आहे महाराज, हा पण काम मात्र पुत्राच्या ठिकाणी जागा होत नाही. फरक आहे आलिंगनामधला, सरळ सरळ गोष्ट आहे. दाढी करायला गेल्यानंतर न्हावी पण तोंडावून चांगल्यापैकी हात फिरवतो आणि घरी आलं की आई पण तोंडावून हात फिरवते आणि बापही तोंडावून हात फिरवतो. फरक आहे की नाही तोंडावून हात फिरवण्यामध्ये? सरळ सरळ गोष्ट आहे महाराज. म्हणून क्रिया जरी सारखी दिसली तरी भाव त्यातला महत्वाचा आहे. म्हणून संत त्यांनी महाराज आलिंगन देतात आणि आलिंगन देऊन मोक्षापर्यंत नेतात. भाव पाहायला पाहिजे, कोणत्या अवस्थेत ही प्रक्रिया घडेल हा महत्वाचा विचार. नाही तर भेटतील त्याला आलिंगन देतील इथपर्यंत ठीक आहे, पण त्याचा अधिकार नसेल तर निदान त्यांच्या वलयात आल्यानंतर अधिकारापर्यंत जायला आलिंगन दिल्यानं महत्वाची गोष्ट आहे. तो वलयात जरी आला तरी काम होतं. पातेलभर दूध असावं आणि दही जर करायचं असलं तर त्याला पातेलभर विरजण नाही घालावं लागत. विरजण किती घालावं लागतंय? चमच्याभर. हा आहे की नाही? आईला माहिती आहे. चमच्याभर विरजण घातलं की पातेलाभर दुधाचं त्यांनी दही होतंय. हा महत्वाचा विचार आहे. तसं संतांना त्यांनी महाराज जर आपण पाहिलं तर त्याने फार काही द्यायची गरज पडत नाही महाराज. थोडं त्यांच्या संगतीत जा, हा त्यांच्या संगतीत थोडा त्यांचा स्पर्श तुम्हाला त्यांनी होऊ द्या. नुसत्या स्पर्शानंच आपलं काम होईल महाराज. थोडं देतील आणि मोक्षापर्यंत नेतील. एकदम नाही नेलं तर क्रमाक्रमानं तिथपर्यंत घेऊन जातील. महत्वाची गोष्ट आहे. छोटासा प्रल्हाद होता आणि 12:15 वाजता भजन करीत होता. नारायण नारायण भजन त्यांनी चाललं होतं आणि त्या भजनाच्या प्रभावात त्यांनी अशा पद्धतीने त्याची गुरुजी होते शंड अमर्क, शुक्राचार्यांची मुलं. ते त्यांनी आले आणि भजन करतो म्हणले, अरे देवाचं नाव घ्यायचं नाही, तुझ्या बापाने सांगितलंय नाव घेऊन येते देवाचे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. अरे देवाचं नाव घेऊ नको म्हणून त्याला हात लावला महाराज शंड अमर्काने. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? प्रल्हादाच्या अंगाला हात लावला, फक्त चमत्कार झाला. तो तर भजन म्हणतच होता. जे म्हणू नको म्हणत होते ते म्हणायला लागले. ते शंड अमर्कही भजन म्हणायला लागले महाराज. त्याची गुरुजी होते शुक्राचार्यांची मुलं होते, ब्राह्मण होते ते, पण तरी देवाचं नाव घ्यायचं नव्हतं. पण त्याचा स्पर्श झाल्याबरोबर भगवंताचं भजन म्हणायला लागले. तुकोबरायांना पाहण्याकरिता एक मंडलेश्वर आला काशीवरून
आणि तुकोबराय घरी नव्हते म्हणले बहिर दिशेला म्हणजे संडासला गेलेले आहेत. त्याला दमच निघाना. तुकोबरा पाहायचे म्हणून जिकडं संडासला गेले तिकडे गेला. तुकोबराय आपले बांधाच्या पलीकडे बसले होते. बसल्यानंतर ते संडासला बसले तरी रामकृष्ण हरी म्हणत होते. त्याने डोकून पाहिलं म्हणे हे तुकाराम महाराजां कुठं आपण रामकृष्ण हरी म्हणतो देवाचं नाव घेतो हे सुद्धा याला समजा. याला पाहिलं मी काशीहून आलो म्हणले कशाला याला पाहायचं. निघलं त्यांनी मागे. तुकोबराने आपलं घाईघाई सगळं आटोपलं. त्यांनी हातपाय स्वच्छ धुतले. घाईघाई त्याच्या मागे पळत गेले. अहो महाराज अहो तुम्ही आले नुसतं पाहिलं चालले का बरं चालले. तुला भेटायला आलो होतो म्हणले एवढ्या लांबून. अहो मग 2 मिनिटं बोला तरी. तुझ्याशी काय बोलायचं म्हणले. संडासला बसला आणि रामकृष्ण हरी म्हणतो. हो म्हणे काय करू माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलास. इतकी तुझी वाचा अनावर झाली. दाखव म्हणले तुझी वाचा म्हणजे जीभ. जीभ बाहेर काढली आणि त्यानं जीभ धरली तुकाराम महाराजांची. अशी जीभ धरली की चमत्कार झाला. तुकाराम महाराजांचं रामकृष्ण हरी बंद झालं. ज्याने जीभ धरली त्याच्या तोंडातून रामकृष्ण हरी सुरू झालं. याचा अर्थ काय होतो स्पर्शातून कृपा झाली. हा महत्वाचा विचार आहे. म्हणजे अधिकार त्यांनी साधू संत तयार करतात महाराज. मग त्यांच्या वलयात जा त्यांच्या संगतीत जा. थोडं जरी संगतीत गेले तरी त्यांच्याकडून विरजन भेटेल आणि त्या विरजनानं मोक्षाचे अधिकारी व्हाल. मग मोक्ष सायुज्यता जोडे या स्थितीपर्यंत जाता येईल. ऐसा संतांचा महिमा असा संतांचा महिमा आहे. काय बोलावं त्यांच्या समोर म्हणून त्यांनी काय वाणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे म्हणून त्यांनी शब्द अपुरे पडतात. त्यांच्या समोर काही बोलता येत नाही. झाली बोलायाची सीमा. असे श्रेष्ठ असणारे संत आहेत. एवढं त्यांचं महात्म्य आहे. एवढं त्यांचं महत्व आहे. एवढं त्यांचं मोठेपण आहे. म्हणून त्यांनी महाराज देव सुद्धा त्यांचं मोठेपण वर्णन करून सांगतो. त्यांच्याकरिता कासावीस होतो तया संघाचे सुरवाडे मज विदेहा ते देह धरणे घडे किंबहुना आवडे निरूपम. ज्ञानोबराय त्यांनी भगवंताचा विचार सांगतात. देव म्हणतो तया संघाचे सुरवाडे. अरे त्या भक्ताची संगती प्राप्त करून घेण्याकरिता मी सुद्धा कासावीस होतो. मज विदेहा ते देह धरणे घडे. मला देह नाही पण मी देह धारण करून त्याच्या मागे मागे फिरायला जातो त्याची संगती प्राप्त व्हावी म्हणून. किती संगतीचा छंद देवाला असावा बघा. हा भामटा तो देवाला भामटा म्हणतो मला भामटा म्हणतो. आता मी काय करू त्याला मला सवय लागली माहिती. असं एकांतात म्हणायचं असतं. लोकात देवाला भामटा फिमटा म्हणायचं नसते. पण ती येतं बाहेर आपाप. त्याला काय करायचं म्हणतो. त्याने महाराज ज्ञानोबरायांचं आणि नामदेव महाराजांचं निमित्त केलं. याला सावता महाराजांकडे जायचं होतं. कशाकरिता त्यांच्या संगतीत जाण्याकरता बघा बरं. आणि ते लपंडावाचा खेळ मांडला आणि तिथपर्यंत गेला. आणि गेल्यानंतर त्यांनी सावतोबा म्हणले अरे देवा काय धावपळ चालली. का बरं त्यांनी धावपळ करतो म्हणे मला लपायचंय म्हणे. का 2 चोर मागे लागले आणि ते चोर त्यांनी अशा पद्धतीनं अतिशय श्रेष्ठ आहेत. ते फार सर्वज्ञ आहेत. त्यांना सगळंच काही कळतं. ते काही सामान्य नाहीत. असं त्यांनी ते फार सोडी मोक्षाची सोडी बांधी करणार आहेत. असे श्रेष्ठ चोर आहेत महाराज ते. मग काय करू मला लपायचं म्हणले. घासात लपा. असं घासात लपून कसं जमल म्हणले. कुठं नाही शोधतील. मग उसात लपा. उसात पण जमणार नाही म्हणले. मग काय करायचं असं एखादं ठिकाण दाखव की जिथून त्यांनी महाराज शोधताच आलं नाही पाहिजे. मग काय करावं म्हणे. मग माझ्या हृदयात बसता का तया संघाचे सुरवाडे. त्याच्या हृदयात बसायचं होतं म्हणून तर धावपळ करीत आला. म्हणून भामटा म्हणलो बरं. हा महत्वाचा विचार. त्याला हे सगळं कळतं. तो त्याच्याकरिताच अट्टहास करत असतो. आला हृदयात बसतोस का देवा. बसतो ना. फार चांगली जागा आहे म्हणून त्यांनी विळा हातात घेतला आणि कापलंच महाराज ते. म्हणून संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवू हे वाक्य सिद्ध केलं महाराज. आणि अशा पद्धतीने साठविला दाता त्रैलोक्याचा साठविला दाता. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रिलोक्याचा. साठविला दाता त्रिलोक्याचा. साठविला दाता त्रिलोक्याचा. धन्यताची माता धन्यताचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा. साठविला दाता त्रैलोक्याचा. साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा. म्हणून त्रैलोक्याचा दाता पोटात साठवला. नवे नवे त्याला त्यांच्या पोटात राहायची इच्छा झाली. याच्यापेक्षा काय मोठेपण असलं पाहिजे. ही सगळ्यात मोठी स्थिती आहे महाराज. म्हणून देव इच्छी रज चरणीची माती धावत चालते मागे मागे चरणीची रज वंदी शुळ पाणी.
नाचते कीर्तनी त्यांची माथा, असा त्यांचा अधिकार आहे. म्हणून त्यांनी हृदयामध्ये त्यांनी साठवला, म्हणून साठविला हरी जे हृदय मंदिरी, त्याची सरली येरधार झाला सफल व्यापार. म्हणून त्यांचा व्यापार सफल झाला. देवाला त्यांच्या संगतीत येण्याची इच्छा त्यांनी झाली. म्हणून हा ओवी चालली होती आपली, तया संगाची निसुरवाडे मज विदेहाते देह धरणे घडे, किंबहुना आवडे निरुपम. ते मला आवडतं, त्याच्याकरिता काय करतो, दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊन आलिंगावया लागून तयाचे अंग. देव सुद्धा त्यांचं आलिंगन करण्याची इच्छा करतो. हा महत्वाचा विचार आहे. असे संत आहेत महाराज, त्यांचं आलिंगन झाल्यानंतर काय होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी संत भेटती आजी मज, संत भेटती आजी मज, त्याने मी झालो चतुर्भुज, त्याने मी झालो चतुर्भुज. दोन भुजा स्थूल सहज, दोन भुजा स्थूल सहज, दोन सूक्ष्म वाढल्या, दोन्ही सूक्ष्म वाढल्या. आलिंगने सुख वाटे, आलिंगने सुख वाटे, आलिंगने सुख वाटे, आलिंगने सुख वाटे. हो, आलिंगने सुख वाटे. आलिंगन संतांचं एवढं श्रेष्ठ आहे महाराज. म्हणून त्यांनी दोनच हात मला दिले येताना देवानं, पण त्यांना आलिंगन दिलं. दोन भुजा सूक्ष्म वाढल्या, 4 हात झाले, म्हणजे चतुर्भुज झालो, म्हणजे सायुज्यापर्यंत गेलो, देवाशी एकरूप झालो. म्हणून त्यांनी मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा. असे श्रेष्ठ संत आहेत. ते एकदा प्राप्त झाले की जगातलं काहीच प्राप्त करून घेण्याचं शिल्लक राहायचं नाही. कृपा करतात, अशी कृपा करतात, कृपादान केले संती कल्पांती ही सडेना. नवे नवे असं सामर्थ्य दुसऱ्या कोणातच नाही महाराज. ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी, तप तीर्थ जगी दानव्रत. काय त्याच्या आधी मला आठवत नाही, एवढं आठवलं तेवढं तरी पुरे झालं. ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी, असं बळ दुसऱ्या कोणाच्या अंगात नाही महाराज. कोणाच्या तपाच्या, तीर्थाच्या, दानाच्या मध्ये हे व्रत नाही महाराज. का बरं? तीर्थ त्यांनी वरी मळूक शाळे, ते वरवर त्यांनी मळ घालवेल, पण संत जर जीवनामध्ये भेटले तर आतून निर्मळ करून टाकतील. हा संतांचा स्वभाव आहे. म्हणून संतांसारखं तीर्थ जगामध्ये दुसरं कोणतंच नाही महाराज. म्हणून सगळेचे सगळे तीर्थ, सगळे पर्वकाळ संतांच्या चरणाजवळ वास्तव्य करतात. असं श्रेष्ठत्व संतांचं आहे महाराज. तीर्थे पर्वकाळ, ओ तीर्थे पर्वकाळ, तीर्थे पर्वकाळ, तीर्थे पर्वकाळ, ओ तीर्थे पर्वकाळ, ओ तीर्थे पर्वकाळ, तीर्थे पर्वकाळ, तीर्थे पर्वकाळ. अवघी पाया काळ अवघे पायापेस. तुम्ही प्रसन्न आहात सगळेजण, फार चांगली गोष्ट आहे. आता मला तुम्हाला असं हात फिरून 10-5 मिनटं वाढवायचे असं काही मनात आणू नका. तसं काही करायचं नाही. मला थांबणार आहे मी लगेच ताबडतोब. 5 मिनटं आहेत माझ्याकडे अजून निर्धारित वेळेतले, म्हणून त्यांनी 5 मिनिटांमध्ये मी थांबतो. लक्षपूर्वक ऐका. तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ. वेगळं तीर्थ संत भेटल्यानंतर वेगळं तीर्थ पाहायला जायची गरज नाही. मायबापाला सुद्धा तीर्थ म्हणजे सगळ्या तीर्थांचे धुरे, जी एका माता पितरे. म्हणून मायबाप सुद्धा तीर्थ आहेत महाराज. पूर्वीच्या काळात पत्र लिहिले जायचे, आता पत्राचं कामच राहिलं नाही ना. त्या पत्रामध्ये सुद्धा तीर्थ स्वरूप असा शब्द लिहिला जायचा. सन वि साष्टांग नमस्कार विनंती विशेष असं पत्राचा मजकूर असायचा. मग त्यांनी आई वडिलांना जर पत्र लिहित असेल तर तीर्थस्वरूप असं त्यांनी म्हणलं जायचं. म्हणून मायबापाला तीर्थस्वरूप समजलं जातं. तसं त्यांनी महाराज संत चालते बोलते तीर्थच आहेत महाराज. नवे नवे तीर्थांचे राजे आहेत. हा विशेष असणारा भाव आहे. त्याच्याकरिता जगप्रसिद्ध असणारं उदाहरण सांगतो या चरणाकरिता. म्हणजे तीर्थे पर्वकाळ अवघी पायापे सकळ. आपण ज्या पांडुरंगाची उपासना करतो तो श्रीकृष्ण परमात्मा आहे. तो श्रीकृष्ण परमात्मा पुंडलिकाच्या पोटातला भाव पाहून अशा पद्धतीने पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या आता म्हणत असे. म्हणून त्यांनी पुंडलिकाकरिता प्रत्यक्ष प्रगट झाला. पण का आला पुंडलिकाकरिता? म्हणे पुंडलिकानं मायबापाची सेवा केली, माय पित्याची सेवा पुंडलिकाची, भक्ती पाहिली तू गोऱ्या कुंभाराची, अशी पद म्हणतात की नाही लोक. तसंच आहे महाराज. माय बापाची सेवा केली कोणी? पुंडलिकरायांनी. पण का केली सेवा? आधी मातृपितृ भक्तच होते. नंतर त्यांनी लग्न झालं म्हणजे मंढवळ्या बांधल्या की घोटाळा होतो महाराज. ते एकदा बांधल्या की मग ते मन ढवळलं जातं. त्याचं नावच त्याला मुंढवळी म्हणतात, पण त्याचा अपभ्रंशी शब्द मन ढवळी झाला. एकदा बांधलं की मनच ढवळून जातंय महाराज. आईबापाची सेवा आधी करीत होता, बायको आल्यानंतर त्यांनी घोटाळा झाला. मग आधी आई म्हणायचा, नंतर लागला तिच्या मागं बाई, अगं बाई तुला काय सांगू, अगं बाई असं झालं. बायकोच्याच मागे हिंडायला लागला. मग काय करायचं? आईबापाला घेऊन काशीच्या यात्रेला गेला. आईबाबा अंध होते, हरवले. मग त्यानं शोधायला निघाला.
कुकुट ऋषींचा आश्रम पाहिला. त्या आश्रमामध्ये काळ्या कभिन्न असणाऱ्या 3 स्त्रिया रात्रीच्या वेळेला गेल्या आणि पहाटे त्यांनी दैदिप्यमान होऊन बाहेर आल्या. त्याला आश्चर्य वाटलं, म्हणलं जाताना काळ्या कुट्ट होत्या आणि बाहेर येताना एवढ्या दैदिप्यमान तेजस्वी झाल्या, काय आहे आतमध्ये? मग त्यांनी विचारायला लागला, पाया पडायला लागला त्यांच्या. त्या म्हणलं लांब हो. म्हणे का बरं? तुझ्यासारखी येतात आणि आम्हाला मलिम करतात. अरे म्हणे असं काय आहे, मला लांब करतात? म्हणे आम्ही गंगा यमुना सरस्वती आहोत आणि तू त्यांनी पाप करतो म्हणे, मायबापाला त्यांनी छळतोस, पण तुझ्यासारखे पापी येतात, आमच्यामध्ये स्नान करतात, सगळं पाप त्यांनी सोडून देतात आणि ते पाप आम्हाला भोगावं लागतं. मग ते पाप फेडाय करता आम्हाला इथे यावं लागतं. अरे इथं काय करता पाप फेडायला? म्हणे काय नाही, आतमध्ये ऋषी आहेत, कुकुट ऋषी, आणि ते कुकुट ऋषी त्यांची थोडी सेवा केली की आमचं सगळं पाप जळून जातं. हा म्हणे असं काय सामर्थ्य कुकुट ऋषींमध्ये आहे की तीर्थांचं सुद्धा पाप घालवायचं काम करतात. गायगायनं कुकुट ऋषींच्या आश्रमात घुसला, त्यांच्या पाया पडायला लागला पुंडलिक. आणि दर्शन घेतल्याबरोबर त्यांनी महाराज विचारलं, महाराज अहो हे तीर्थ तुमच्या पायाजवळ येतात आणि तुमची सेवा करतात आणि पावन होऊन जातात, असं तुमच्यात काय सामर्थ्य, काय साधना करता? ते म्हणले काहीच नाही, मी फक्त आई वडिलांची सेवा करतो आणि त्याच्यामुळे त्यांनी माझ्या ते सामर्थ्य निर्माण, सगळं तीर्थांची धुरे जे काय माता पित्रे असं तिथं म्हणलं ना ज्ञानोबरांनी. म्हणून कुकुट ऋषीने त्यांनी महाराज अशा पद्धतीनं पाप निवृत्त केलं. तीर्थ सुद्धा संतांच्याकडे पाप घालवण्याकरता येतात. तीर्थे पर्वकाळ अवघे पायापे सकळ, तीर्थे त्यांची इच्छा करते नित्यकाळ, व्हावया निर्मळ आपणाशी, अशी त्यांची अवस्था आहे. पण ते देव, ते जे संत आहेत की नाही, ते सामान्य नाही, प्रत्यक्ष देव स्वरूपच आहेत. जर देव पाहिला नसेल तर अट्टहास करू नका, ते स्वतःच देवाच्या रूपाने त्यांनी प्रगट आहेत. रामेश्वर शास्त्रीजींनी तुकोबारांच्या समोर हट्ट केला बरं का एकदा. ते म्हणले सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा. तुकोबारांना म्हणले सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा. मी तुम्हाला ओळखलंय, तुम्ही कोण आहात ते, तुम्ही सामान्य नाही. तुका भासला मानवी वेशधारी, परिहालिला विग्रही निर्विकारी. म्हणून तुकोबाराय सामान्य नाही, ही गोष्ट त्यांनी कळाली. देव सुद्धा पूजा करतो. जया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्त केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली. असा महिमा तुकोबारायांचा आहे. हे रामेश्वर शास्त्रीजींना कळालं आणि एकांतात तुकोबारायांच्या वाड्यामध्ये रामेश्वर शास्त्री विनंती करायला लागले, तुकोबा माझा हट्ट आहे, तुम्ही मला तुमचं ते रूप दाखवा, मला ते प्रत्यक्ष पाहायचंय, पांडुरंगाच्या रूपात मला दर्शन द्या. आजही आपण सगळेजण जातो, गावातल्या मंदिरात जातो, पांडुरंगाचं दर्शन घेतो, वैकुंठ गमन मंदिर दर्शनाकरिता जातो. तुकोबारायांच्या वाड्यात कोणी जात नाही. माझं हे ऐकून जर एखादा गेला तर त्याला दर्शन होईल. तुम्ही जर तुकोबारांच्या वाड्यात गेले, पांडुरंगाच्या मंदिराच्या मागच्या बाजूला वाडा आहे, तिथं जर दर्शनाकरिता गेले तर रामेश्वर शास्त्रींच्या समोर एकांतात तुकोबारांनी पांडुरंगाचं रूप प्रगट केलेलं आहे महाराज. आणि असे त्यांनी महाराज उभे राहिले, विटेवर त्यांनी समान चरण ठेवून विठोबा जसा उभा आहे तसे तुकोबाराय उभे आहेत महाराज. आणि रामेश्वर शास्त्रीजींनी प्रत्यक्ष तुकोबारांना पांडुरंगाच्या रूपामध्ये पाहिलं. म्हणजे तुका विष्णू नाही दुजा हे स्पष्ट सांगण्याकरिता मोकळे झाले. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. म्हणून तुकोबाराय आणि विष्णू परमात्मा दोन नाहीत, ती एकच आहेत. म्हणून तुकोबारायांची सेवा केली तरी कोणाला जाऊन प्राप्त होईल? देवाला. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून तुकोबाराय जसे संत आहेत, संतात काही त्यांनी कॅटेगरी करायचं काम नाही, हे कमी आहेत आणि ते कमी आहेत, संत संतच आहेत महाराज. म्हणून त्यांनी महाराज ते आता आपण संत शिरोमणी म्हणतो, हा आपल्या पोटातला उत्कट भाव आहे. पण त्यांना जर संत शिरोमणी म्हणलं, ते म्हणतील अरे ज्ञानोबा आहे, हे सगळे संत माझ्या बरोबर आहेत, आणि त्यांच्या समोर तुम्ही मला जर शिरोमणी म्हणाल, सावतोबांना ते आवडणार नाही. आपल्याला आवडतं म्हणून आपण म्हणतो. तुम्ही संत शिरोमणी म्हणता हे तरी बरं आहे. बऱ्याच ठिकाणी सावत्या महाराज की जय म्हणतात, हेंद्रे म्हणते का असू द्या. विठोबा रखुमाई रामेश्वर शास्त्रीजीला पांडुरंगाच्या रूपात दर्शन दिलं असं मी सांगत होतो आता. तेवढ्यात पांडुरंग आले, आहे की नाही? असू द्या, चांगली गोष्ट आहे. चांगलं काम करत असताना तर तुम्हाला चांगलं म्हणलं पाहिजे. व्यक्तिविशेष म्हणून कोणाचं कौतुक करणं आणि कोणाचं त्यांनी वर्णन करणं हे पांडुरंगाच्या रूपामध्ये रामेश्वर शास्त्रीजींना दर्शन दिलं. आणि म्हणून तुकोबाराय आणि देव पांडुरंग परमात्मा दोन नाहीत, एकच आहेत. पण तुकोबारायांची किंवा संतांची जरी सेवा केली तरी ती सेवा स्वाभाविकपणे देवापर्यंत जाते. हे त्यांनी विशेष आहे महाराज वर्णन करून सांगतात. तुका म्हणे देवा देवा, तुका म्हणे देवा देवा, तुका म्हणे देवा देवा. त्यांची पावे केली सेवा
त्यांची केली पावे सेवा, म्हणून त्यांची जरी सेवा केली तरी ती सेवा देवाला प्राप्त होते, हा महत्वाचा विचार आहे. असे संत जर आपल्याला त्याने प्राप्त झाले आणि त्या संतांची जर आपल्याला सेवा घडली तर ती सेवा देवापर्यंत जाऊन पोहोचते. म्हणून त्यांनी संतांची सेवा फार महत्वाची आहे, ती आपल्या जीवनामध्ये घडावी. या माध्यमातून आपण सर्वजण सावता महाराजांची सेवाच करतो आहोत. सावता महाराजांना देव काय दोन नाहीत महाराज. तुमच्या पुढे जेवायचं ताट वाढलं आणि सगळे पक्वान्न तुम्ही खाल्ले, ते कुठं जातील? पोटात जातील. मग पोटात गेलेले पक्वान्न तुम्ही एक झाले का दोन? एकच झाले. मग साधे पक्वान्न जर पोटात घातले तर तुम्ही ते एक होता. देव पोटात घातल्यावर तीन देव दोन राहिले का एक? एकच झाले महाराज. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे भोगभोगिताची आटला भेद. म्हणून त्यांनी जसा भेद त्यांनी खाल्ल्यानंतर ते सगळे पक्वान्न जोपर्यंत बाहेर आहेत तोपर्यंत वेगळे दिसतात, पण खाऊन घेतल्यानंतर आपल्याशी एक रूप होतात. तसं त्यांनी साधं पक्वान्न पोटात घातलं तरी सुद्धा ते आपल्याशी एक रूप होतं. तसा देव पोटात कापून भरल्यानंतर त्यांनी महाराज देव आणि ते दोन राहिले का? आता एकच झाले. मग देवाची सेवा केली काय, सावता महाराजांची सेवा केली काय? कुठे जाऊन पोहोचणार? देवाला जाऊन पोहोचणार. हा त्यातला भाव. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, म्हणून सावतोबांची सेवा केली तरी देवापर्यंत पोहोचते. अशी सेवा आपण सर्वजण करत आहोत. फार आनंदाची गोष्ट आहे. अशीच सेवा उत्तरोत्तर सर्वांच्या हाताने त्यांनी घडत राहावी अशी सदिच्छा अंतकरणापासून व्यक्त करतो. आणि 10 मिनिटं माझ्याकडून 10 नाही झाले अजून जास्त त्यांनी होत आलेत, मी या ठिकाणी थांबतो. म्हणून त्यांनी असे कोणते संत आहेत की ज्यांची सेवा केल्यानंतर त्यांनी ती सेवा देवापर्यंत पोहोचते? सांगू का? हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज